ठरलेत. कडाक्याच्या थंडीमध्ये विक्रमी प्रेक्षक आज धडाकेबाज चषक आणि वडवलीमध्ये आपण पाहतोय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल जर पाहिलं तर एक सन्मान या पहिल्या बॉलला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटरचा राहिला. निर्धाव चेंडूने सुरुवात होताना पाहिला मिळतं. अँगल बनवत गोलंदाजी करतात. संदीपला देखील आम्ही खूप साऱ्या टुर्नामेंट गाजवताना पाहिलंय. दिल्ली टीमसाठी देखील सँडीने क्रिकेट खेळलेलं आहे. समोर जर पाहिलं तर एक आगळा वेगळा स्टान्स असणारा हा हलचल यादव. वेगवान परंतु अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्यावर धाव घेण्यात यशस्वी राहिले आणि धावसंख्येची सुरुवात इकडे झालेली आहे. देखिए शुरुआत काफी बढ़िया रही है. गेंदबाज संदीप यादव गेंदबाजी के लिए आए हैं. अभी तक गेंदें डाली हैं, दो गेंदे 1 रन खर्च किया. देखिए टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया है. टीम की बात की जाए MS धोनी, गंगावती कर्नाटक के कप्तान ने, और पहली ओवर संदीप अच्छी शुरुआत में कहूंगा सर, 2 गेंदों पर मात्र 1 रन खर्च किया. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, परंतु प्रेक्षकांचं कौतुकच करावे लागेल. एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये घरी युट्यूबला सुद्धा मॅच पाहू शकले असते, परंतु हे आजचा दिवस पुन्हा येणार नाहीये, म्हणून हे सगळे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न सँडीचा यावेळेला, आणि हा चेंडू यष्टिरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. युसुफजी, कडाक्याच्या थंडीतली ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी म्हणावी लागेल, ज्या पद्धतीने आज सगळ्या प्रेक्षकांना या ठिकाणी आपण पाहतोय. जरूर ठंडी काफी बढ़िया, मगर दर्शकों का प्यार उससे गर्मी ढाला के बाद जो ट्रॉफी में आ चुकी है. अगली गेंद लेके फिर एक बार गेंदबाज यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळले. बॉल बघता बघता सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. जगतच्या बॅट मधून येतोय चौकार. हालांकि फुल टॉस गेंद थी. इस वक्त बल्लेबाजी करने वाले टीम कुछ चर्चा कर रही है अंपायर के साथ, और DRS डिसीजन रिव्यू सिस्टम का यूज करना चाहेंगे बल्लेबाजी करने वाली टीम बीमर गेंद के लिए. हालांकि फुल टॉस गेंद थी, शॉट बढ़िया खेला स्पॉलिकपुर खिलाड़ी ने, तो मिड विकेट खिलाड़ी जब तक पहुंचते गेंद निकल चुकी थी 4 रन के लिए. डिसीजन पेंडिंग होगा. देखिए इस वक्त फुल टॉस गेंद, मगर जिस तरह से आपने उल्लेख किया है दर्शकों को काबिल तारीफ है. पब्लिक काफी एंजॉय कर रही है इस मैच को जीतने के देखने के लिए. जिस तरह से ये टूर्नामेंट सफल हुआ है लगातार 50वें साल में, दर्शकों भी काफी बढ़िया सहयोग रहा. जिस तरह से मैदान के बाउंड्री के नजदीक दर्शक मैच को आनंद ले रहे हैं. सभी कोने में देख सकते जहां जहां नजर जाएगी वहां दर्शक बैठे हुए हैं. डिसीजन पेंडिंग जरूर रहेगा. 70 यूट्यूब चैनल के ऊपर प्रतियोगिता हम देख रहे हैं. आज का छठा दिन, ये चौथा मैच. इसके बाद एक और मैच होगा, क्वालिफायर मैच. इस मैच को जीतने वाली टीम सामना करेगी टीम की अगर बात की जाए FM हॉस्पिटल कर्नाटका टीम के खिलाफ. 2 सलामी बैटर मैदान के अंदर. जगत ने पहली गेंद बिंदी खेली, इसके बाद एक चौका जरूर आया है. अभी थोड़ी चर्चा कर रहे हैं किस तरह से गेंदबाजी की जाए. वहां पर संदीप यादव के साथ खिलाड़ी चर्चा कर रहे हैं. अभी पेंडिंग रहेगा, थोड़ा सा इंतजार करना होगा क्योंकि क्रूशियल मैच. और डिसीजन यहाँ पर ऑन स्क्रीन आता है. नो बॉल. यहाँ पर ये पहली बीमर गेंद आई है संदीप यादव द्वारा. देख सकते हैं क्या बेहतरीन कैमरा वर्क है. हालांकि ये गेंद थी और उस गेंद पर सही फायदा उठाया बल्लेबाज जगत सरकार ने. 4 रन स्कोर कार्ड पहुंचता हुआ 6 अंकों पर. अगली गेंद फ्री हिट की होगी स्ट्राइक पर लेफ्टिनेंट बैटर जगत. इस वक्त देखिए ऑप्शन के बाहर रखने का प्रयास अंपायर ने, दोनों बाएं खोले और व्हाइट बॉल का इशारा आता हुआ. एक और एक्स्ट्रा रन ऐड होता हुआ स्कोर कार्ड पर. स्कोर कार्ड पहुंचता हुआ 7 अंकों पर. ऑप्शन के ज्यादा बाहर करने का प्रयास है. देखिए हालांकि ये फ्लेट की गेंद थी, बल्लेबाज से दूर रखने का प्रयास कर रहे हैं गेंदबाज, उसमें एक और खराब गेंद डाल बैठे. व्हाइट बॉल फ्लेट जारी होगी जगत के लिए. इस वक्त उड़ाया गेंद को, निशान जरूर देखिए पीछे खिलाड़ी दौड़कर जा रहे हैं, मगर गेंद इस वक्त 1 बाउंस लेकर निकल जाएगी. दर्शकों को सलामी देने के लिए यह आता हुआ जगत के बल्ले से धड़ाकेबाज चौका. 4 रन. जगत मागील मॅच मध्ये विशेष प्रभाव नव्हता सोडला, परंतु या मॅच मध्ये एका रणनीतीने मैदानात उतरलेले आहेत आणि अगदी सुरुवातीपासूनच तुटून पडायचं ही रणनीती त्यांची या ठिकाणी पाहायला मिळते. आणि संदीपच्या विरुद्ध, सँडीच्या विरुद्ध आक्रमक होताना पाहायला मिळालेले आहेत. बढ़िया शॉट खेला देखिए ऑफ साइड पर चौका. बैटर अभी तक 2 चौके आ चुके हैं इस ओवर में. 2 बंदी, 1 वाइट, 1 नो बॉल, 1 सिंगल.
फिर से एक बार ऑन साइड पर गैप में गेंद को खिला, डीप में खिलाड़ी मौजूद, तब तक गेंद की तरफ आएंगे, बढ़िया से गेंद को फूल गया, खूबसूरत थ्रो भी देखने को मिलता हुआ, जैसे ही गेंद को पिक किया वैसे ही थ्रो किया, एक सिंगल बटोरा दोनों बल्लेबाजों ने, स्कोर पहुंचता हुआ 12 अंकों पर। या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपातील ज्या धावा आल्या त्या खूप महत्त्वपूर्ण राहिल्या आणि पहिल्याच षटकात 12 वरी धावसंख्या पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते हलचल, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतात जगत सरकार, एक पश्चिम बंगालचे, दोन्ही पश्चिम बंगालचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला अगदी वेगवान खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला, अपीलही केलं परंतु अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. लेग बाईच्या स्वरूपातील धाव त्या ठिकाणी कळवली जाते आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते, म्हणजेच 13 धावा, बिनबाद 13 धावा. देखिए ये बढ़िया गेंद थी, लेग बास के रूप में एक सिंगल आता हुआ, पहली ओवर समाप्त हुई 13 रन, 3 गेंद 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं हलचल यादव और 4 गेंदे 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं जगत सरकार 2 चौकों की मदद से. देखिए टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला, पहली 3 गेंदें सही, मगर पिछली 3 गेंदों में लगभग रन बटोरे हैं 12, उसमें 2 एक्स्ट्रा गेंदें डाली गई, व्हाइट बॉल, नो बॉल 2 चौके आए, 1 और 2 सिंगल देखने को मिले. कहीं ना कहीं ये मैच में बहुत कुछ रखा हुआ. एक तरफ टीम देख सकते हैं हम MS धोनी गंगावती कर्नाटक, और एक तरफ टीम नजर आएगी, हम देख सकते हैं दीपक दादा पाकिस्तान, बनाका दिल्ली. जैद खान को इस वक्त इंट्रोड्यूस किया जा रहा है, इस वक्त पवेलियन एंड से गेंदबाजी मोर्चे पर लगाया जाएगा. देखिए पावर प्ले की दूसरी ओवर लेकर आ रहे हैं और अपनी टीम की तरफ से दूसरी ओवर अपने कोटे की पहली ओवर खिलाड़ी की अगर बात की जाए, डीप लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी को तैनात किया, डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी को लगाया गया है, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, रन ऑफ तारे के अंदर रखा गया. इस तरह की फील्डिंग स्क्वालिक पर एक खिलाड़ी को रखा गया अंपायर के बाजू में, इस तरह की फील्डिंग की सजावट कप्तान द्वारा लगाई गई. राइट हैंड बैटर हलचल ने अभी तक 3 गेंदें खेली, 3 गेंद 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. हालांकि पिछले मैच में 0 पर आउट हो गए जगह, मगर 0 के साथ शुरुआत करने वाला इंसान काफी आगे जाता है, या फिर 0 की कीमत काफी बड़ी, अगर उसके आगे 1 लेके 10 बन जाती है. यावेळेला एक जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले, हलचल मैदानामध्ये हलचल जरूर पाहायला मिळते, कारण एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. याचसाठी ओळखला जातो हा खेळाडू, ताबडतोब अंदाजात बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु इलाहाबादचा वेगवान गोलंदाज म्हणजे जाईदच्या विरुद्ध एक जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. हलचल ने इस वक्त हलचल की अपने बल्ले से और एक बेहतरीन चौका बटोरा है. उसे पता है कि ये मैच काफी इंपॉर्टेंट है और जिसलिए उसे भेजा गया सलामी बल्लेबाज के रूप में उसे काम करना होगा, अटैकिंग रूप अपनाना होगा, और यहाँ पर चौका बटोरा. हो इकडे कमबॅक करताना पाहायला मिळाले, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टर्न होताना देखील पाहायला मिळालाय, परंतु व्हाईट बॉल मात्र पंच या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळत आहेत. आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. फील्डिंग करने वाली टीम ने इस वक्त DRS लिया है, इस फैसले को रेफर किया गया कप्तान द्वारा, ऑफ के बाहर रखने का प्रयास था. इस वक्त अंपायर ने व्हाइट बॉल जरूर दर्शाया है. देखिए बहुत बढ़िया इस वक्त यूट्यूब पर हमें मैच देख रहे हैं, 70-70 की लाइव की टीम बढ़िया काम कर रही है. हर एक डिसीजन जब भी DRS आता है काफी क्लियर करवाते हैं, और यहाँ पर ये फेयर डिलीवरी, लीगल डिलीवरी होगी, 2 गेंदें हो चुकी देख सकते हैं. टप्पा जब गेंद का गिरा है और सीधा निकलता हुआ अंदर की ओर आता हुआ कट किया इस वक्त गेंदबाज को. चंदू सर क्या बेहतरीन गेंद डाली गेंदबाज ने, थोडासा टर्न झाला बॉल आतमध्ये आणि त्याचा फायदा इकडे गोलंदाजाला होताना पाहायला मिळालाय. 17 धावा धावफलकावर आहेत, दुसरं षटक मार्गस्थ आहे. MS धोनी गंगावती बाई यांची टीम आपल्याला पाहायला मिळते, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली, डोंबिवली, धमाका दिल्ली या टीमला आपण पाहतोय. महेंद्र म्हात्रे यांची टीम आहे. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, इकडे ये नो बॉल. देखिए वहां पर क्या हाथ लपका था, हालांकि खिलाड़ी वहां पर थे, गेंद को फील्ड करके थ्रू किया था, उन्हें पता था कि ये नो बॉल दी अंपायर ने. आसिफ शेख काफी बड़ा नो बॉल है, देखिए काफी आगे पैर आया है गेंदबाज का, इसी के माध्यम से जीवनदान मिला, बल्लेबाज को 2 रन भी आए. एक संधी होती इकडे, कॅच पकडली जरूर गेली होती, परंतु नो बॉल असल्या कारणाने मात्र इकडे एक
संधी आता बॅटरला उपलब्ध होईल आणि बॅटिंगसाठी आहेत जगत सरकार. मागील मॅच दोन्ही टीम पराभव विसरून नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. कारण लीग पद्धतीच्या मॅचेसमध्ये हेच पाहायला मिळतं. पहिल्या मॅचमध्ये पराभवानंतर सुद्धा मात्र टीम जिंकताना आपण पाहिलेल्या आहेत आणि हाच फायदा आहे लीग पद्धतीच्या मॅचेसचा. 19 धावा समोर. फ्रीडचा फायदा घेण्यासाठी जगत सरकार. जगत यावेळेला स्ट्रोक खेळलाय. हवाई हल्ला जरूर केलाय परंतु तिकडे फिल्डर आहेत. फ्रीडचा फायदा. नो बॉलचे किती फटका पडलाय. लगातार 2 बॉलवर कॅच झाले आणि नो असल्या कारणाने लगातार 2 बॉलवर त्याचे पडसाद देखील पडले. देखिए नो बॉल पर भी कैच है, उसका फ्रीड पर भी कैच है. 2 कैच हो सकते थे मगर एक खराब गेंद, खामियाजा गेंदबाजी करने वाली टीम को भुगतना पड़ रहा है. 20 रन लगे स्कोर कार्ड पर. 1.3 गेंदें अभी तक डाली जा चुकी है. पावर प्ले का दूसरा ओवर चल रहा है. गेंदबाज जैद खान गेंदबाजी के लिए अभी तक गेंदें डाली है. 3 गेंदों में लगभग 7 रन उन्होंने खर्च किए हैं. वेगात बॉल पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न परंतु त्या प्रयत्नात वाईट बॉल. वेग कुठेतरी वाढवला जातोय आणि तो वेग वाढवत असताना अवंतरच्या स्वरूपातील देखील या ठिकाणी धावा येताना पाहायला मिळत आहेत. आव्हान तर इकडे सगळ्यांसाठी आहे. बॅटरला आव्हान आहे, बॉलरला आव्हान आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा आहे कारण एवढ्या थंडीत ते मॅच पाहत आहेत. जो गति के साथ गेंदबाजी करना चाहिए, गति के साथ आपको दिशा भी सही रखना होता है. देखिए जब आप गति के साथ जाते दिशा अगर आपकी सही है तो सही राह पर निकलते हैं मगर यहाँ पर दिशा थोड़ी भटकी हुई गेंदबाजी की जा रही है जैद खान द्वारा. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. ही लाईन कुठेतरी सातत्याने जायची चुकते. वेगवान गोलंदाज आहे जरूर आणि प्रसिद्ध गोलंदाज आहेत उत्तर प्रदेशचे परंतु इकडे सातत्याने लाईन बाहेर टाकतात. जरूर देखिए थोड़ी सी भटकी हुई गेंदबाजी की जा रही है. 2 वाइड गेंदें लगातार डाली हैं. 100 ओवर में अभी तक 9 रन खर्च किए. हलचल यादव स्ट्राइक पर हैं. एक चौका लगाकर बल्लेबाजी करें. लगभग रन की अगर बात करें तो 22 पर पहुंच चुका स्कोर कार्ड. टीम स्कोर कार्ड बिना कोई विकेट गवाए. हलचल यादव. हलचल यावेळेला एक वेगवान फटका खेळतायत. गॅपमध्ये जाईल का बॉल. याच गॅपमध्येच निघाला आणि गॅपमध्ये गेलाय. 4 धावा अर्जित करतील या ठिकाणी हलचल. चौकार. हालांकि मिड ऑफ पर खिलाड़ी को तैनात कर मिड विकेट को थोड़ा सा वाइडिश रखा था और कॉर्नर लॉन्ग ऑन की तरफ गेंद को कारपेट के द्वारा गेंद को खेला है. हलचल की निगाहें वहां पर थी. खिलाड़ी वहां पर नहीं थे. पैरों पर गेंद फ्लिक कर दिया. खूबसूरत शॉट और ताकतवर बल्लेबाज है. ताकत का सही इस्तेमाल हलचल यादव कर रहे हैं. 2 चौके अभी तक हलचल ने लगाए हैं. टीम स्कोर कार्ड पहुंचता हुआ 26. डब्ल्यू पाटिल आए हैं, कुछ चर्चा कर रहे हैं इस वक्त गेंदबाज के साथ. थोड़ा सा कान मंत्र दिया, थोड़ा सा अनुभव इस वक्त साझा किया है कि किस तरह से गेंदबाजी करनी होगी इस ओवर में. अभी भी 2 गेंदें आने बाकी. एक चांगलं या ठिकाणी प्रदर्शन करायला पाहिजे. कमबॅक करावं लागेल कारण धावसंख्या चांगली झालेली आहे आणि जईदला या ठिकाणी कमबॅक करावं लागणार आहे. समोर हलचल. हलचल याही वेळेला एक चांगला फटका. 2 मिड ऑफच्या मधोमध हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पसार होतोय. 4 चौकार. जरूर देखिए जितनी तेज गति से गेंद है उतनी तेज गति सीधे बल्ले से भेजा. गेंद को शीशा दिखाया. जिस राह से गेंद है उसी राह से भेज दिया गेंद को 4 रन के लिए. लगातार 2 चौके. हलचल इस वक्त हलचल मचा रहे मैदान के अंदर चौकों के साथ. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी होते हलचल यांच्या माध्यमातून आणि या महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि त्यामुळे दोन्ही टीमला ही मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे. त्यामुळे ही या सगळ्या बाबी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. पुन्हा एकदा जायद. हलचल. आणखीन एक चांगला फटका इकडे खेळला जरूर आहे परंतु आता लॉंगॉनचे फिल्डर येत आहेत. चेंडूची फेकी करतायत. तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल आणि काय सुरुवात केली आहे दीपकदादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली या टीमने. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 31 धावा धाव फलकावर म्हणजे एक चांगली सुरुवात झाली है. देखिए पहले ओवर में 13 रन थे. इसमें लगभग 18 रन बटोर चुके हैं. इसमें 1 नो बॉल 2 वो वाइड गेंद और 3 चौके देखने को मिले. हालांकि बिंदी गेंद भी डाली है गेंदबाज ने मगर जो एक्स्ट्रास गेंदें आई वो कहीं ना कहीं महंगे साबित हुए. 18 रन खर्च किए. पावर प्ले के 2 ओवर समाप्त. 16.50 के आंसर से लगे 31-31 बिना कोई विकेट गवाए. देखिए सर दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली की पार्टनरशिप की दरकार थी और पहले विकेट के लिए अच्छी साझेदारी बन चुकी है. 31 रनों की. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 31 धावा धाव फलकावर आहे. सध्या दिल्ली चांगल्या स्थितीमध्ये आहे परंतु समोर MS धोनी गंगावती कर्नाटकची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि कर्नाटकच्या टीमसाठी सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या गोलंदाजाच्या फिरकीची चर्चा आहे तोच पुण्याच्या पिंपरी चिंचवडचा जादूगर रोहन खरात. एक युवा फिरकीपटू
भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे तोच मात्र आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय रोहन खरात। देखिए रोहन खरात को इस वक्त इंट्रोड्यूस किया कप्तान द्वारा, हालांकि पहले 2 ओवर में 31 आए हैं, यहाँ से विकेट के दरकार है, ये पार्टनरशिप को ब्रेक करना होगा गेंदबाजी करने वाली टीम के लिए। अगर ये 2 बल्लेबाज मैदान के अंदर रुक गए तो ये स्कोर यहाँ से हम 80+ जरूर देखेंगे। रोहनच्या सबस्क्रायबर मीटर खूप चांगल्या पद्धतीने पुढे चाललाय। सर्वांना विनंती आहे, आव्हानही आहे, आवर्जून 70-70 स्पोर्ट्स हा चॅनल सबस्क्राईब करा। येणाऱ्या कालावधीमधील स्पर्धाही पाहायला मिळतील। 70-70 फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे। रोहन फिरकीपटू समोर धडाकेबाज हलचल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। 31 धावा म्हणजे चांगली सुरुवात झाली आहे समोर रोहनचा पहिलाच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी फुलटॉस होता, आडव्या बॅटने त्याला खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला झाला खरा, परंतु 1 धाव त्या ठिकाणी मिळेल। हालांकि देखिए सर फुल टॉस गेंद थी मगर हलचल जिस गति का इंतजार गति मिली नहीं, हालांकि गेंद थोड़ी फुल टॉस आगे रखी थी, हलचल डबल माइंड में थे कि बड़ा शॉट खेली या फिर गेंद को कारपेट द्वारा खेली, इसी के माध्यम से लॉन्ग ऑन पर गेंद को खेला है। एक सिंगल स्कोर पहुंचता हुआ 32 अंकों पर। 32 धावा धावफलकावर। क्रिकेटचा खेळ आहे, केवळ सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवटही करावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं, कमबॅक करावं लागतं आणि कमबॅकचाच खेळ आहे हा क्रिकेट। यावेळेला हवाई हल्ला केलाय, बॉल थोडासा पुढे केला आणि त्याला जर पाहिलं तर जगत सरकारने फेकून दिलंय सीमारेषा पार, षटकार। देखिए शॉट देखते ही बनता है, जिस तरह से शॉट को खेला है, पूरा बैकलिफ्ट बढ़िया इस्तेमाल और खोद के निकाला, हेलीकॉप्टर खेला है, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद को भेज दिया, लगा तो 6, ये बेहतरीन छक्का, 6 रन। खूप चांगला स्ट्रोक, इकडे अगदी तो पुढे केला बॉल आणि पुढ्यात असल्या कारणाने पॉवर जनरेट केली आणि जगत खूप चांगल्या पद्धतीने या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे थोडासा झटकाही दिला, हेलिकॉप्टर सदृश आणि 6 धावा इकडे घेतल्या गेल्या। प्रेक्षक कॅच पकडण्याचा प्रयत्नही इकडे करत होते, परंतु आता आव्हान रोहनकडे देखील असणार आहे, त्यांना कमबॅक आता करावं लागेल। MPL सुद्धा खेळले, महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा घेतली होती। याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय, हवाई हल्ला जरूर केला गेला, परंतु रोहन खरात का पुण्यावरून आलेत मुरबाडला दाखवण्याचा प्रयत्न करतात, उत्तर होतं षटकाराचं, या ठिकाणी रोहन खरातचं विकेट। देखिए छक्का लगे तो अच्छा पलटवार रहा इस वक्त। देखिए जिस तरह से गेंद डाली, फ्लाइटेड स्लोवर गेंद थी, बैठक खेलने का प्रयास, गेंद काफी ऊंची गई, वहां पर खिलाड़ी थे, बढ़िया कैच को दिया अंजाम और जगत को जाना पड़ा मैदान के बाहर। देखिए चंदू सर गेंदबाज के पास हमेशा मौका होते हैं, अगर पहली 1 से 2 गेंदें बड़े शॉट आते हैं तो आने वाली 2 से 3 गेंदों में आप विकेट चटकाकर कमबैक कर सकते हैं। रोहन खरात ने वही किया है, दूसरी गेंद पर छक्का लगाया जगत ने और जगत का विकेट यहां पर चटकाया। एकाच वेळेला दोन्ही गोष्टी आपण पाहू, बॉलरची ज्या पद्धतीने हावभाव, त्याचबरोबर बॅटरचे हावभाव, अगदी गुडघा जमिनीवर टेकून हा स्ट्रोक खेळला खरा, परंतु क्षेत्ररक्षक होते, जास्त लांबी नाही मिळू शकली आणि माघारी परतावं लागतं मात्र त्या ठिकाणी जगत यांना। रोहन देखील थोडेसे खुशतरी असतील। नव्यात मॅचच्या दिशेने विकेट आल्यानंतर आत्मविश्वास तर मिळतो, 38 धावा धावफलकावर, षटकार आला, त्यानंतर विकेट आली, जादूगाराने जादू दाखवायला सुरुवात केली, परंतु समोर आता संजू कनोजिया सुपर संजू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत। 38 धावा धावफलकावर आहे, युवा रोहन खरात, युवा फिरकीपटू, समोर जर पाहिलं तर संजू कनोजिया सारखा एक कसलेला बॅटर आहे। यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल घेतला, पट्ट्या दिला फेकून, लांब 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 लचक, लगा तो 6, षटकार। देखिए आते ही गेंद को भाप लिया और बैठक जगत सरकार जो नहीं कर पाए इस वक्त, इस गेंद पर संजू कनोजिया ने किया, कनोजिया ने करी एक्शन रिप्ले, जगत इसी तरह से आउट हुए मगर संजू ने कहा मैं हूं और मैं कर दिखाऊंगा, यहां पर बढ़िया सिक्सर लगाया, 6 रन। संजू कनोजिया खूप लांब, जणू काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आले होते की काय, ही काय त्या कॉन्फिडन्सने, म्हणजे त्याच ठिकाणी जगत आउट झालेत आणि त्याच दिशेने प्रयत्न, सेम तसंच गुडघा जमिनीवर टेकून प्रयत्न केला आणि यशस्वी देखील झाले। जरूर बढ़िया शॉट, कॉन्फिडेंस शॉट देखने को मिला इस वक्त संजू कनोजिया के बल्ले से स्कोर कार्ड पहुंचता हुआ इस वक्त हम देख सकते हैं 44 पर 1 विकेट। 44 धावा धावफलकावर आहेत, दबाव पुन्हा एकदा रोहनवरच क्रिएट होताना पाहायला मिळतोय, कारण संजूने सुरुवात केली आणि ती सुद्धा षटकाराने सुरुवात केली। हे मुरबाडचे क्रिकेट प्रेमी आहेत, थंडीची तमा नाहीये त्यांना,
त्यांना धडाकेबाज चषकाचं 50वं पर्व पाहायचं आहे आणि म्हणून ही गर्दी आज अख्ख्या भारतात हीच चर्चा असेल. एवढ्या थंडीत हे सगळे प्रेक्षक काय करतायत तर क्रिकेट प्रेमी आहेत, मुरबाडकर आहेत. हो, इकडे कमबॅक केलाय पुन्हा एकदा संजूसाठी एक वेगळा चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केला, थोडासा वेगातही होता आणि इकडे रोहनने संजूला थांबवलं या बॉलवर. अच्छा कमबैक रहा. देखिए इस वक्त लेट कट करने का प्रयास था, बल्ले का अंदर सिरा जरूर लगा, विकेट कीपर के हाथों में गेंद गई, डॉट बॉल. अभी एक गेंद का खेल बाकी. याही वेळेला चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. संजूला रोखायचं कसं हा प्रश्न आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त चौकार. देखिए आखिरी गेंद पर चौका लगा. ऑफ्टन की बाहर की गेंद, कितनी बाहर की गेंद को बढ़िया तरह से गेंद को खेला. देखिए डीप मिड ऑफ पर गेंद, वन बाउंस 4 रन के लिए. देखिए पिछले मैच में संजू ने बढ़िया बल्लेबाजी की थी, इस मैच में भी संजू आते ही 3 गेंदे 10 पर बल्लेबाजी करें, एक चौका और एक छक्का. देखिए आई कॉन्डिशन कितना बढ़िया है. जब गेंद से बल्ला टकराता है उनकी निगाहें गेंद पर होती है, सर झुका हुआ होता है और बल्लेबाज का इस तरह का बैटिंग पोजीशन में आना काफी जरूरी है, तब आप बड़े शॉट लगा सकते हैं सर. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये एक जबरदस्त सामना आपण या ठिकाणी पाहतोय. तुम्ही जिकडे नजर टाकाल तिकडे प्रेक्षक आहेत आणि ही आजची परिस्थिती आहे. उद्या शेवटचा दिवस आहे, म्हणजे उद्या गर्दी ओसंडून, गेल्या वर्षी सकाळपर्यंत गर्दी होती याच ठिकाणी. गेल्या वर्षी फायनलच्या दिवशी प्रेक्षकांची गर्दी, त्यानंतर जर पाहिलं तर धुक्यात हरवलेली मॅच हे सुद्धा गेल्या वर्षी पाहायला मिळालं आणि आज देखील जर पाहिलं तर मोठ्या संख्येने हे प्रेक्षक आलेले आहेत. देखिए स्कोर कार्ड हम देख सकते हैं इस वक्त 48 ओवर समाप्त हुए हैं. 3 पहले ओवर में 13 है, दूसरे ओवर में लगभग 18. पिछले ओवर में एक विकेट जरूर आया मगर 17 रन खर्च किए. रोहन करात ने इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे. गेंदबाज हम देख सकते हैं पीटी जॉन्सन पवेलियन एंड से. पीटी जॉन्सन पंजाबचे खेळाडू आहेत, एक वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात. 3 ओव्हरला 48, एक मोठी धावसंख्या इकडे उभारली गेली खरी आणि त्याचं कारण आहे जगतने चांगली बॅटिंग केली. संजू सुरू झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हलचल आहेत. पीटी जॉन्सन, पीटीचा पहिला बॉल फुल टॉस होता, त्याला जर पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इकडे जरूर आहे, परंतु पंचांनी या ठिकाणी यस ओव्हरशिपिंग आहे का हे चेक करण्यासाठी या ठिकाणी मदत घेतली जाते तिसऱ्या पंचांची. परंतु उद्या 11 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. गोरसई आणि पोगावची मॅच 11 वाजता होईल. त्यानंतर जर पाहिलं तर 3 मॅचेस आपल्याला सुपर 6च्या पाहायला मिळतील, ज्यामध्ये देखील दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. परंतु उद्या 11-11:30 पर्यंत आपल्या सगळ्या मॅचेस संपवायचा आपला निर्धार असणार आहे. याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे, कारण सुपर 6च्या 3 मॅच झाल्यानंतर मुरबाड ग्रामीणची फायनल आपल्याला पाहायला मिळेल. विविध मॅचेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. C1 म्हणजे उद्या सुपर 6ची पहिली मॅच, म्हणजे आजच्या गटातील विनर MSCC संबलपूर आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर ताई पॅकर ही उद्या पहिली मॅच होणार आहे. पंचाचा या ठिकाणी इशारा येतोय, नो बॉल. उद्या दुसरी मॅच मुख्य गटातील B1 म्हणजे टीम बालाजी आणि त्यांच्या विरोधात A2 करीम 11 मधुबनी बिहार ही असेल आणि तिसरी मॅच A1 म्हणजे पायल वेस्ट बेंगॉल विरुद्ध चालू या गटातील जो दुसरा संघ असेल. यावेळेला संजू एक वेगळा स्ट्रोक, याला सुपर का म्हटलं जातं, कारण बॅटिंग सुपर से ऊपर अशी बॅटिंग पाहायला मिळते या संजू कनौजियाकडून. देखिए सर फ्रेड की गेंद थी और हाथ खोलने का मौका, ऑफ्टन के बाहर तेज रखने का प्रयास और सही मायने में ये बढ़िया शॉट रहा है. हालांकि गली टूर्नामेंट के लिए दायरे में सर के ऊपर से गेंद को भेज दिया 4 रन के लिए. संजू येतो आणि वातावरण बदलून टाकतो आणि वातावरण संजूमय करून टाकतो, तेच पाहायला मिळालंय. म्हणजे पाहावी आणि पाहतच राहावी अशी बॅटिंग या खेळाडूकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु वेगाच्या जोरावर पीटी जॉन्सनने देखील बीट केलाय, कारण ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून खेळाडू आले. तसेच सध्या दिल्ली विरुद्ध पंजाब अशी लढत पाहायला मिळते या दोन खेळाडूंमध्ये. हे अशा लढती कधी पाहायला मिळाल्या असत्या वडवलीकरांना, परंतु धडाकेबाज चषकाच्या माध्यमातून या मुरबाडवासियांना, आजूबाजूच्या तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना हे सगळं पाहायला मिळालं आणि ते सुद्धा वडवली गावात पाहायला मिळालं. 54 धावा फलकावर आहेत. चौथी ओव्हर या ठिकाणी पाहतोय आपण आणि या चौथ्या ओव्हरमध्ये 54 धावा फलकावर आहेत.
संजूसाठी एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल कट देखील होताना पाहायला मिळाला आणि थोडेसे गाफील होते फिल्डर, त्याचा फायदा घेत धाव पूर्ण केली गेली. देखिए खिलाड़ियों का ध्यान रहना काफी जरूरी होता है सर. विकेट के पीछे गेंद को फील्ड किया तो रोहन ने वहां से थ्रो किया, मगर शॉट जो मिडऑन पे खिलाड़ी थे वो उनका ध्यान नहीं था. इसका फायदा संजू ने उठाया और एक रन दौड़ के पूरा किया. 22 के एक सिंगल आता बस स्कोर पहुंचता है इस वक्त 55 ये हमारा सब्सक्राइबर मीटर देख सकते हैं 7,77,690. कल तक इस टूर्नामेंट में 8 लाख हमें पूरे करने. सभी फुटबॉल वासियों से हम गुजारिश करेंगे ज्यादा ज्यादा सब्सक्राइब करिए 70 यूट्यूब चॅनल को और 8 लाख तक पहुंचाइए. आणखीन एक वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी खेळला करा आणि त्याला ऑन साइडला खेळले. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. काही धावसंख्या काही थांबायला तयार नाहीये. दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली एका चांगल्या स्थितीच्या दिशेने आता वाटचाल करू लागलेली आहे युसुफ सर, कारण ज्या फ्लोने धावसंख्या निघाली आहे 80च्या वरती जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल. हाँ जरूर. देखो तो स्टार्ट दिलवाया था चल और जगत ने वो कहीं ना कहीं फायदेमंद साबित हो रहा है टीम के लिए. आते ही संजू ने भी ताबड़तोड़ रन बटोरे हैं. स्कोर कार्ड पहुंचता हुआ 57. चौथा ओवर प्रगति पथ पर है. 5वीं गेंद लेकर फिर से एक बार पीटी जॉनसन. हो इकडे थोडासा बॉल पाठी टाकला, त्याला थोडंसं कटही केलं. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवताना पाहायला मिळाले. काही अवंतरच्या स्वरूपात धावा आल्या खऱ्या, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. अँगल बनवलाय. हलचल 19 धावांवर बॅटिंग करतात तर संजू 14 धावांवर बॅटिंग करतायत आणि इकडे एक डॉट बॉल येतोय. पीटी का ये गेंद अच्छा रहा जरूर हलचल के खिलाफ. ये बिंदी गेंद आती हुई देखिए इस ओवर में हालांकि नो बॉल आई है मगर मात्र 8 रन खर्च किए पीटी जॉनसन ने. अच्छी गेंदबाजी पीटी जॉनसन द्वारा. यावेळेला हवाई हल्ला केलाय. हलचलच्या बॅट मधून आलेला फटका क्षेत्ररक्षकांच्या हातात जाताना पाहायला मिळेल आणि इकडे विकेट येते. टाळ्यांचाही गजर होतो आणि प्रेक्षकांमधून आरडाओरडा येऊ लागलाय. प्रेक्षकांचे आवाज जर आले नाहीत ना तर मजा सुद्धा येत नाही मॅचला. आणि इकडले दर्दी प्रेक्षक आहेत, आवाज देखील त्यांचे जरूर पाहायला मिळत आहेत. देखिए यहाँ पर गेंद काफी ऊंची गई थी. ऐसा लगा कि गेंद निकल जाएगी मगर गेंद ने ऊंचाई ज्यादा ली, लंबाई कम. वहां पर मुत्तु नाइक को ढूंढा और मुत्तु नाइक ने इससे तो कोई गलती नहीं की. बढ़िया कैच वहां पर लपटा. हलचल देखिए हलचल ने अपना काम किया जिसलिए हलचल को भेजा गया था वो हलचल की और मैदान पर हलचल जरूर होगी. मैदान के अंदर करण अंबाला आते बल्लेबाजी के लिए. करण अंबालाचा आगमन मैदानामध्ये आणि मागील मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये आरडाओरडा होतोय. टाळ्याही वाजतायत, शिटाही वाजतायत या करण अंबालासाठी. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल आणि हेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. करण अंबाला नावाचं देखील गजर सध्या प्रेक्षक देखील करताना पाहायला मिळत आहेत. परंतु तुम्ही काल काय खेळलात याला अजिबात महत्व नाहीये या क्रिकेटच्या खेळात. तुम्हाला आजही खेळायचं आहे, आता खेळायचं आहे. त्यामुळे मॅच वर्तमानात जिंकल्या जातात. त्यामुळे मोठमोठी नावं जरी आज या ठिकाणी पाहायला मिळाली परंतु जो चांगला खेळतोय तोच जिंकतोय. त्यामुळे करणलाही या ठिकाणी चांगले खेळावं लागेल कारण चांगला स्टार्ट झालाय. बघता बघता या ठिकाणी ओव्हर जर पाहिल्या तर 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 4 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या 57. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि करण अंबाला मैदानात येण्याची वेळ सुद्धा झाली होती. करण अंबाला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 70-70च्या बॅटने देखील त्यांना आपण खेळताना पाहतोय. 70-70 स्पोर्ट्सवर आपण क्रीडा स्पर्धा पाहतोय. मुत्तू नाईक कर्नाटकचे गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात. मुत्तू नाईक गंगावती टीमसाठी. मुत्तू पहिला बॉल मुत्तूचा टप्पा पडल्यानंतर वळला, कळला नाही. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. संजू सारख्या फलंदाजासाठी पहिला बॉल हा प्रभावित करणारा होता कारण बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. डॉट बॉल. ऑफ को थोड़ा बाहर रखा था. देखिए क्रॉस बैट ऑफ की बाहर की गेंद को ऑनसर पर खेलने का प्रयास किया था. हालांकि पॉपिंग के पैरों को जमा कर रखा था, हलचल नहीं की थी पैरों की और यहाँ पर बिंदी गेंद आई है. डॉट बॉल. मुत्तू नायक कर्नाटकचा बॉलर आहे. समोर जर पाहिलं तर दिल्लीचा बॅटर तडाकेबाज मध्ये. यावेळेला ओहो देखिए फुल टॉस गेंद थी. हालांकि सीधे बल्ले से सीधा खेला. देखिए स्क्रीन पर हम देख सकते हैं एक्शन रिप्ले में काफी तेज ये शॉट था
और गेंदबाज वहां पर कैच चल रहा था, कितनी तेजी से गेंद लेके गेंदबाज अपने हाथ झटके 70 120 ग्राम की गेंद जब लगती है गेंदबाज के हाथों में अथवा निशान छोड़ जाती है। हालांकि बल्लेबाज बल्ले से काफी तेज शॉट्स खेलते हैं, जब भी वजन पर लगती है किसी खिलाड़ी के तो जो 70 लिखा हुआ उसके बदन पे भी छप जाता है। इस तरह की गेंद 58 पर 2, 58 for 2, 4 ओवर 2 गेंद, अच्छी गेंदबाजी। पहली गेंद टॉट, दूसरी गेंद पर सिंगल। इस वक्त करण अंबाला ऑन स्ट्राइक, मुथु नायक गेंदबाजी के लिए दूर वाली छोर से, और इस वक्त ऑफ साइड पर गेंद को टैप करके खिलाड़ी प्लांग पर खिलाड़ी मौजूद, आगे आएंगे, गेंद को फील्ड किया जाएगा, तब तक एक ही रन बटोरेंगे। अच्छी गेंदबाजी रही है पहली 4 ओवर में 57, 5वें ओवर लेकर आए हैं, 5वें ओवर में मात्र 3 गेंदे और 2 रन खर्च किए। मुथु नायक कर्नाटक से बिलोंग करने वाले खिलाड़ी, इस वक्त मुरबाड वडोली गांव में महाराष्ट्र में क्रिकेट का मैच चलता है। एक तरफ टीम नजर आ रही दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली, वही तरफ MS धोनी गंगावती कर्नाटका। जड़ में रखा बल्लेबाज के सही शॉट खेला गेंदबाज के सर के ऊपर से, क्योंकि जब तक लॉन्ग रन के खिलाड़ी सीधे आएंगे और गेंद को फील्ड किया तब तक तेजी से 2 रन बटोरे हैं। बेहतरीन रन विकेट रनों की बात की जाए, 61 पर जा पहुंचे स्कोर कार्ड। चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर मुथूने केलेली गोलंदाजी टीमचं कमबॅक करणारीच होती, आणि त्यामुळे या ठिकाणी या पहिल्या 4 चेंडू जर पाहिलं तर केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत। या वेळेला हवाई हल्ला करतायत, फटका खेळलाय संजूच्या बॅट मधून, काय स्ट्रोक खेळलाय, लांब लचक, सिक्सर। ओव्हर पिच बॉल, त्याच्यावर एक जबरदस्त प्रहार केलाय आणि संजू कणोजिया संपूर्णपणे वातावरण बदलून टाकलंय। खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळतात। दबाव बॉलरने निर्माण केला होता आणि आता बॅटरने त्याच्यावर प्रतिहल्ला केलाय आणि सांगतायत संजू अजूनही मैदानात आहे। खूप चांगल्या पद्धतीने संजू कणोजियाने हा स्ट्रोक खेळलाय। स्कोर जर पाहिलं तर आता पुढे गेलाय 67 धावांवर 5वी ओव्हर सुरू असताना। या वेळेला स्ट्रोक स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय। 1 धावेने धावसंख्या पुढे जाते, 68 धावा। 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 68 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। आपण पाहतोय धडाकेबाज चषक, आणि या धडाकेबाज चषकाचं जर पाहिलं तर आज महत्त्वाचा दिवस आहे, उद्या शेवटचा दिवस, परंतु सर्व प्रेक्षकांचं स्वागत। आणि या 70 स्पोर्ट्सवर ही आपण स्पर्धा पाहतोय, आणि 70 स्पोर्ट्सचा देखील खूप चांगल्या पद्धतीने सबस्क्राईब या परिसरातून मिळत आहेत। त्याचबरोबरीने 8 लाखाच्या 7,77,000पर्यंत 70 स्पोर्ट्सचे सबस्क्रायबर आहेत, आणि ते जर का या ठिकाणी 8 लाख झाले तर जो संघ जिंकणार आहे त्याला पारितोषिक 9 लाखाचं होतं, 9,50,000 रुपयाचं होतं। ते पारितोषिक तब्बल 1 लाखाने वाढून 10 लाखाचा पुरस्कार दिला जाणार आहे विजेत्या संघाला, म्हणजे 1 लाखाने वाढ 1,50,000। आणि त्याचबरोबरीने जे प्रेक्षक कॅच पकडतायत त्यांना कॅप तर दिली जाते, परंतु कॅप बरोबर एक कुपन सुद्धा दिलं जाईल। आणि जर का 8 लाख सबस्क्रायबर इकडे झाले तर त्या कॅप मध्ये जे कुपन दिलं जाईल कॅप बरोबर त्याच्यामध्ये ड्रॉ होईल, आणि त्या विजेत्या कॅप आणि कॅच घेणाऱ्याला 25,000चा पुरस्कार देखील या ठिकाणी दिला जाणार आहे। आणि हे धडाकेबाज चषकाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मात्र हे सगळं पाहायला मिळणार आहे। कॅच घ्या, त्याबरोबर एक कुपन मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला 8 लाख सबस्क्रायबर साठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत। यस, म्हणूनच मैदानावर जेवढे कदाचित पहिल्यांदा आला असेल आवर्जून मात्र 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा। हा, आपण मित्रांना सुद्धा शेअर करू शकता चॅनल। यस, या वेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी येतात कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडासा दूर राहिला आणि तिकडे यस थंडी आहे, सोप्या गोष्टी नाही आहेत। धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते। जो वहाँ पे खिलाड़ी जरूरत है, जिस तरह से शॉट आया ऐसा लगा गेंद उनके तरफ आएगी, आखिरी वक्त में गेंद आगे डाइवर्ट हो रही थी, दौड़े वो जरूर गेंद को फील्ड किया, एक सिंगल बट। और पीटी जॉनसन जिनके नाम एक सफलता वो गेंदबाजी के लिए आए हैं, एक ओवर 1 गेंद डाली है, 9 रन खर्च के अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर आए। टीम स्कोर का 69, 69 रन लगे स्कोर कार्ड पर, 2 विकेट गंवाकर बल्लेबाजी करती हुई टीम। करण अंबाला या वेळेला स्ट्रोक खेळलाय करणने, तिकडे आहेत फिल्डर,
यस माघारी परतावं लागते आणि पीटी जॉन्सन सेलिब्रेशन देखील करताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे करांची. देखिए इस वक्त बल्लेबाजी करने वाले टीम ने बीमर के लिए DRS लिया है. वहां पर कैच अच्छा लिया था मगर जिस तरह से चैलेंज किया अंपायर के फैसले को करण अंबाला, अगर करण अंबाला यहाँ से बाहर जाते तो दोनों ही मैच में हमने देखेंगे 2 से 3 गेंदे के लिए पिछले मैच में मात्र 5 रन बनाए. एक चौका जरूर लगाया था करण अंबाला ने 69 पर. तो ये गेंद का डिसीजन आना बाकी है. देखिए इस वक्त डिसीजन पेंडिंग. फेयर डिलीवरी या फिर नो बॉल दर्शाया जाएगा. डिसीजन पेंडिंग हमारे स्क्रीन पर दिखाया जाएगा इस वक्त. फेयर डिलीवरी करण अंबाला इस वक्त मैदान के बाहर. देखिए फिर टॉस गेंद आंसर पे खेला था. वहां पर खिलाड़ी तैनात थे और खिलाड़ी ने कोई गलती नहीं की और बल्लेबाज को भेज दिया मैदान के बाहर. तीसरा झटका इस वक्त टीम दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली को लगता हुआ और 5वें क्रमांक पर बल्लेबाजी किया है इस वक्त संस्कार. अक्षय तावरे होते तिकडे बारामतीवाले आणि मोरगाव बारामतीचे खेळाडू त्यांनी पकडलेली त्या ठिकाणी कॅच आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. तर यानंतर कॅच पकडल्यानंतर कॅप तर आहेत, कॅप बरोबर कुपन सुद्धा दिला जाणार आहे आणि जो भाग्यशाली विजेता असेल त्याला 25,000चा पुरस्कार सुद्धा असेल. परंतु त्यासाठीची एक अट 8 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजेत आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना मात्र तो सपोर्ट करावा लागेल. आणि विजेत्या टीमला 1 लाख जास्त 9 लाखाचा 10 लाख पुरस्कार देखील दिला जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आवर्जून सबस्क्राईब करा. समेत मॅचच्या दिशेने या ठिकाणी संस्कार. हो वेगवान चेंडू फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात काही प्रॉपर येऊ शकला नाहीये. अगदी जलद गतीने चांगली गोलंदाजी केली आहे पीटी जॉन्सन ने. फुल टॉस थी मगर इतनी तेज गति थी कि देखिए संस्कार का जो बल्ला है हाथ में घूमता और पैटर्न पैड गेंद लगी काफी तेज. पीटी जॉन्सन रफ्तार के साथ गेंदबाजी कर रहे हैं. 2 सफलताएं हासिल कर चुके हैं. 2 बल्लेबाजों को बैक टू डगआउट भेजा मगर मैदान के अंदर अभी भी संजू को 7,77,764 हो चुके हैं सब्सक्राइबर. 8 लाख पूरे करने कल के दिन तक. सर चांगला बॉल पहिला मिळाला. वेगात होता ऑन साइडला ढकललाय. मिड विकेटच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला अतिशय जलद गतीने. बबलू धावाचा प्रयत्न परंतु तिसऱ्या पंचांची मागणी शशी साटम सरांनी केली आहे. बढ़िया. देखिए वहां पर दोनों यहाँ पर एक रन शॉट है. देखिए 1 शॉट रन दिया जाएगा. जब संजू दौड़ रहे थे तो 1 रन पीछे से लिया है. हालांकि पॉपी में बल्ला देखा नहीं मगर जो थ्रो आया है काबिल तारीफ है. जिस तरह से गेंद को फील्ड किया खिलाड़ी ने काफी तेजी से थ्रो किया. यहाँ पर DRS मांगा मगर जिस तरह से सर आपने अनाउंसमेंट किया है कि कैप के साथ कूपन और 25,000 किसी ने नहीं सोचा होगा कि कोई टूर्नामेंट में जाकर हमें देखने के लिए भी पैसे मिल सकते हैं. यहाँ पर ही हो सकता है मगर 8 लाख सब्सक्राइब आपको करने. अगर आपकी चहेती टीम चैंपियन बनती है तो उसे 1 लाख एक्स्ट्रा भी दिए जाएंगे. और यहाँ पर नॉट आउट सेफ है. संजू कनौजिया काफी तेज दौड़े और बाल बचे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. धाव फलक जर पाहिलं तर इकडे पुढे जाईल 71. आणि आपण पाहिलंय म्हणजे बबलू पाटील आणि टीमची जी स्ट्रेंथ आहे मोठी आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. देखिए शॉर्ट रन भी दिखाया जा रहा. संजू बाहर से दौड़े वो भी दिखाया. कितना क्लियर थी काम, कितना बेहतरीन कैमरा वर्क 70 यूट्यूब चैनल का हम देख सकते हैं. खूप चांगल्या पद्धतीने काम देखील पाहायला मिळतंय. संजू कव्हर्सला लॉफ करतायत. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतील आणि संजूला आता माघारी परतावं लागेल. खूप चांगल्या मुत्तूने पकडलेली कॅच आणि पीटी जॉन्सनने आणखीन एक विकेट घेतलेली आहे. देखिए मुत्तू नायक वहां पर है. अच्छी फील्डिंग अच्छे कैचेस मुत्तू ले रहे हैं और संजू कनौजिया को उस तक मैदान के बाहर जाना होगा. विकेट नंबर इस वक्त 4था बैक टू डगआउट है. दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली. देखिए शहबाज इस वक्त मैदान के अंदर आए. वहां पर कैच की तारीफ करने की बढ़िया कैच लपका है. संजू कनौजिया ने छोटी मगर बेहतरीन पारी किफायती पारी अपनी टीम के लिए खेली है. देखिए 26 धावांची खेळी संजू कनौजियाने केली आणि सर्वांना खुश केलं. जबरदस्त बॅटिंग. बढ़िया खूबसूरत बल्लेबाजी. मात्र 13 गेंदे 26 रन की पारी के लिए 200 का स्ट्राइक रेट रहा. बल्लेबाज का 71 पे 4. अभी भी आखिरी गेंद डिसाइडेड गेंद होगी. ये गेंद लिखेगी कहानी. नेक्स्ट डे में कितने रन बनाने होंगे. टीम इस वक्त MS धोनी गंगावती कर्नाटक को बल्लेबाजी करते हुए.
पीटी जॉन्सनच्या नावावर लागलेले आहेत. 3 विकेट आणि फक्त 11 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. ओ याही वेळेला जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकताना पाहायला मिळाले. मन बनवलं होतं शहबाजने की हा बॉल फायनली खेळायचा, लेग बाईटची 1 धाव मिळेल, परंतु खूप चांगली बॉलिंग अधिकृतरित्या या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या, 2 विकेट आल्या, रन झालेले आहेत 72, जिंकण्यासाठी बनवायचे 73. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता या धावा होऊ शकतात, त्यासाठीचे प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत. पहिला डाव संपलाय, धाव संख्या 72, 73 ची आवश्यकता. देखिए 73 बनाने हैं, मगर पीटी जॉनसन की तारीफ करनी होगी. 3 विकेट उन्होंने चटकाए हैं अपने स्पेल में, मात्र 13 रन खर्च किए. काफी किफायती गेंदबाज रहे. जिस तरह से गेंदबाजी देखिए, बैटिंग स्कोर देख सकते हैं. जगत सरकार 7 गेंदे 16, हलचल यादव 14 गेंदे 19, संजू कनौजिया बेहतरीन पारी 14 गेंदे 26, करण अंबाला 2 गेंदे 1, संस्कार 1 गेंदे 1 और शाबाज 1 गेंदे 0. एक्स्ट्रास 9 एक्स्ट्रास खर्च किए हैं गेंदबाजी करने वाली टीम ने. MS धोनी गंगावती कर्नाटकाने. एक महत्वाची सूचना असेल, विसावा रिसॉर्टच्या गेटवर 33-12 नंबरची इर्टिगा आहे. वाहतुकीला खूप मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झालाय, त्यामुळे विनंती असेल इर्टिगा 33-12 नंबरची कृपया बाजूला घ्या. जगत सरकार 16 धावा, हलचल यादव 19 धावा. तर आजचा दिवस 70-70 स्पोर्ट्स साठी देखील आणि धडाकेबाज चषकासाठी सुद्धा महत्वाचा राहिला. आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत जगभरामध्ये 70-70 स्पोर्ट्स वर 8,64,000 प्रेक्षकांनी मुरबाडची मानाची वडवली गावची धडाकेबाज चषक स्पर्धा पाहिली आहे. हा एक कीर्तिमान धडाकेबाज चषकाचा पाहायला मिळतोय. प्रेक्षक आलेले आहेत मोठ्या संख्येने, युट्यूबलाही मोठ्या संख्येने प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. मुत्तू नायक गोलंदाजीमध्ये, मुत्तू नायक 11 धावा. परंतु पीटी जॉन्सन यांचं कौतुक करावं लागेल. जो ग्राफ होता तो मात्र थोडासा कमी केलाय. देखिए 73 का पीछा करना है, यहाँ पर दर्शक एंजॉय कर रहे हैं. 6 ओवर 73, ये 6 ओवर देखिए दर्शक काफी मैदान का इंतजार बोल करे. कमेटी मेंबर्स काफी मेहनत ले रहे हैं वहां पर मैच को एंजॉय करने के लिए. देखिए थोड़ा सा रास्ता दीजिए, क्योंकि वो भी एंजॉय करना चाहते हैं. आप का भी सपोर्ट होना जरूरी. डॉग लवर जो भी होंगे प्लीज थोड़ा सपोर्ट करिए, उनको भी जाने दिया जाए. दर्शकों हम आपसे गुजारिश कर रहे हैं, मैच की शुरुआत करनी है. देखिए वहां पर 73 बनाने. संदीप यादव ने पहली ओवर डाली, 13 रन खर्च किए, कोई विकेट नहीं. जैद खान ने 18 खर्च किए, कोई विकेट नहीं. थोड़ा सा महंगे साबित है. पीटी जॉनसन 2 ओवर डाले, 13 रन खर्च किए, 3 विकेट अपने नाम किए. 1 ओवर डाली है गेंदबाज मुत्तू नायक ने, और मुत्तू नायक ने रन खर्च किए 11, कोई सफलता नहीं. इस तरह की गेंदबाजी देखने को मिली गेंदबाजी द्वारा. और देखते देखते बात की जाए, लगभग 9 एक्स्ट्रास गेंदबाजों ने डाले. वहां से 72, संजू कनेजा के 26, हलचल की 18 और 14 रन जगत सरकार की. ये पारियां रही हैं डबल डिजिट की. देखा जाए इस वक्त 73 बनाने हैं. धड़ाकेबाज जो है चषक 2024 इस वक्त हम देख रहे हैं. बिग बैश 70 यूट्यूब चैनल के ऊपर ये प्रतियोगिता लगातार 50वें साल में ये प्रतियोगिता लेकर आए हैं. आज का ये सेकंड लास्ट डे होगा, और सेकंड लास्ट मैच भी चल रहा है. इसके बाद आखिरी मैच भी होगा जो डिसाइडर होगा सुपर 6 में कौन सी टीम जाएगी. इंतजार कर रही है टीम एफएम हॉस्पिटल्स कर्नाटका, कौन सी टीम खेलने के लिए आएगी. आखिरी मैच, एक तरफ है टीम दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली, और एक तरफ MS धोनी गंगावती कर्नाटका.
चला मॅच सुरू करायची आहे कारण यानंतर आणखी एक मॅच आहे. चला मैदानात चला. पहा हे चित्र इकडे पाहायला मिळू शकतं. अगदी टेम्पोच्या टपावर बसून मॅचचा आनंद घेत आहेत हे दोन तीन प्रेक्षक तिकडे सुद्धा आहेत. हे चित्र भारतात महाराष्ट्रात किती क्रिकेट प्रेम आहे. अगदी हो त्याच्यावर फोकस करू नका सर. मॅच सुरू करा. हाँ चलिए मैच शुरुआत की जान पास मैदान के अंदर आई है. देखिए इसके बाद भी एक मैच हमें और खिलाने विलंब हो चुका है. लगभग 12 बजने के 5 मिनटों का वक्त बाकी है. दर्शक जमे हुए हैं इस मैच का लुत्फ उठाने के लिए. फील्डिंग की सजावट की जाएगी इस वक्त. दीपक दादा प्रतिष्ठान दिल्ली धमाका दिल्ली और 2 सलामी बैटर मैदान के अंदर पहुंचेंगे जरूर. MS धोनी गंगावती कर्नाटका के लिए. देखिए अर्जुन इंपैक्ट प्लेयर होंगे रोहन खराद की जगह पे. टीम की अगर बात की जाए MS धोनी गंगावती कर्नाटका के लिए और देखिए 73 का पीछा करना. 2 सलामी बैटर मैदान के अंदर पहुंचे बल्लेबाजी के लिए. दोनों बैटर हम देख सकते हैं. देखिए इंपैक्ट प्लेयर अर्जुन इस वक्त मैदान के अंदर आए हैं. रोहन खराब की जगह पे इस खिलाड़ी को इंपैक्ट किया गया और बल्लेबाज देख सकते हैं जो सलामी बल्लेबाज के रूप में आए हैं. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर ऋतिक गजर सध्या चर्चेत असणारं नाव. मागील हंगामात जर पाहिलं तर श्रीतेज करंडकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याच्या या स्टार खेळाडूने. आणि तोच ऋतिक गजर ज्याच्या नावाची चर्चा सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. तोच ऋतिक गजर आज मात्र धडाकेबाज धमाका बिग बॅश खेळण्यासाठी मुरबाडच्या वडवली गावामध्ये या 50व्या वर्षी ही सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या स्पर्धेमध्ये ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये श्रीतेज करंडक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक पुण्यामधील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला ती देखील स्पर्धा येताना पाहायला मिळेल सचिनजी तापकीर यांची. तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 जबरदस्त बॅटर दाखल झालेत. अविनाश राणा हे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. अविनाश राणा इस वक्त पहली ओवर लेकर आ रहे हैं. सबरी इस वक्त इन की तरफ से और स्ट्राइक पर बल्लेबाजी के लिए मिस्टर ऋतिक. नॉन स्ट्राइक पर अर्जुन. 73 का पीछा करना. 2 सलामी बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं. पहली फुल टॉस गेंद गैप में गेंद को खेला था. वहां पर खिलाड़ी थे मगर गेंद निकलती हुई डीप बैकवर्ड पॉइंट पर काफी तेज तर्रार गेंद मैदान के बाहर. 4 रन के लिए. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी करताना पाहिल्या मिळतात. ऋतिक गजर लातूर अहमदपूरच्या स्पर्धेमध्ये देखील 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा केला होता. या युवा खेळाडूने श्रीगोंदा तालुक्यातून आला इकडे. परंतु आज एका मोठ्या मंचावर पदार्पण करतोय. बिग बॅश धमाकामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तर एक आत्मविश्वासाचा फटका ऋतिक गजरकडून पाहायला मिळाला. ये काफी यंग खिलाड़ी और सलामी बल्लेबाज के रूप में आए. पहली ही गेंद पर चौका बटोरा है. फिर से एक बार हवाई फायर. डीप में खिलाड़ी है मगर गेंद इस वक्त दर्शकों को सलामी देने के लिए यह आता हुआ बेहतरीन धड़ाकेबाज सिक्सर. लगा तो 6. ऋत्विक गजर नावाचा गजर मात्र आता
बिग बॅश मध्ये धमाकामध्ये देखील होताना पाहायला मिळतोय. धडाकेबाज मध्ये ऋतिक गजर दाखल झालाय. लक्ष जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 73च आहे. एक नौका खेळाडू दाखल जरूर झालाय परंतु आपली छाप सोडतोय या भारतातील नामवंत स्पर्धेमध्ये ऋतिक गजर. ओहो, इस वक्त इस ओवर गेंद देख सकते हैं बिंदी गेंद आती थी. दो बड़े शॉट लगने के बाद अच्छा कमबैक रहा है अविनाश राणा का. टप्पा गेंद को थोड़ा सा बाहर की ओर निकाला है और तारीफ करने की ऋतिक गजर जो गरज रहे हैं मैदान के अंदर. हालांकि सरनेम गजर मगर बल्ला उनका गरजता हुआ. 3 गेंदे 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त. स्विच खेलने का प्रयास, गेंद लॉन्ग स्टॉप रिजर्व में जाते हुए ये 4 आएंगे, ये तोहफा है. देखिए रिवर्स खेलने का प्रयास, हल्का सा सीधा बल्ले का जरूर लगा और ये चौका, 4 रन. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी म्हणजे या 73 धावांचा पाठलाग करत असताना जी सुरुवात पाहिजे होती ना MS धोनी गंगावती टीमला, ती मात्र ऋत्विकने करून दिलेली आहे. का या टीम मध्ये त्याला बोलवलं गेलेलं आहे, बबलू पाटीलने या किंवा या टीम मध्ये त्यांना का आणलं गेलेलं आहे ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न हा युवा टॅलेंटेड खेळाडू ग्रामीण महाराष्ट्रातून इकडे आलाय जरूर परंतु आज मात्र खूप चांगली कामगिरी करतोय. जरूर बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त ऋतिक. इस वक्त स्विचर खेलने का प्रयास, देखिए वहां पर शॉट हवा में जरूर खेला था. 3 खिलाड़ी वहां पर हमारे बैकअप प्ले खिलाड़ी इनको फील्ड किया, थ्रो किया, तब तक 1 रन. कॉन्फिडेंट है इस वक्त ऋतिक गजर. खूप चांगली सुरुवात झाली आहे. 15 धावा तर धावफलकावर लगावल्या सुद्धा गेल्या. 6 ओव्हरची मॅच आहे. खूप सारे चढ उतार पाहायला मिळतील कारण दीपक दादा प्रतिष्ठान, धमाका दिल्ली ही टीम सुद्धा जबरदस्त आहे. एक मोठी धावसंख्या त्यांनी उभारली आहे परंतु त्याचा पाठलाग करण्याची क्षमता हा MS धोनी गंगावती ही टीम देखील ठेवते आणि तशी सुरुवात देखील केली गेलेली आहे. अर्जुन भोसले हे देखील एक कर्नाटक क्रिकेटमधील मोठं नाव आहे बॅटिंगसाठी. आगे का खेला यहाँ पर खूबसूरत शॉट, स्वीट टाइमिंग, टॉपिंग प्रॉपर. गेंद को करवाया हुआ इस सफर और गेंद मैदान के बाहर. ये आता हुआ बेहतरीन धड़ाकेबाज, लगा तो सिक्सर, 6 रन. क्या काय जबरदस्त स्ट्रोक खेळला. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. कॅच पकडली तर कॅप मिळणार आणि 25,000चं कुपन सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आतुर असतील की षटकारामध्ये कॅच पकडण्यासाठी प्रयत्न त्यांच्याकडून होणार आहे. देखिए यहाँ पर 8 लाख सब्सक्राइब करने हैं कल के दिन तक, तब जाकर आपको कैप और कूपन दिए जाएंगे. उसमें से एक लकी विनर होगा जिसे दिए जाएंगे 25,000 कैश. 1 ओवर यहाँ पर समाप्त होते हुए 1 ओवर के बाद रनों की अगर बात करें 21 शुरुआत काफी बढ़िया है सर. कुणाला वाटलं होतं का पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा होतील परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं युसुफ सर. आणि इकडे 21 धावा झालेल्या आहेत. 5 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि आता सरासरी जर पाहिली तर थोडीशी कमी झाली आहे कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी 5 ओव्हरमध्ये 52. देखिए 10.40 के औसत से प्रति ओवर रन बनाने होंगे. 52 30 बॉल्स, 30 गेंदे 52 यहां से बनाने. दोनों सलामी बैटर अच्छी बल्लेबाजी के लिए. 5 गेंदे 15 पर है, 2 चौके, छक्के में से ऋतिक गजर 1 गेंदे 6 पर है. देखिए हमारा सब्सक्राइबर मीटर 7,77,850, 7,70,865 पहुंच चुका है. यहां से ये प्यार आपका आना जरूरी है. देखिए 8 लाख हमें कल तक सब्सक्राइब पूरे करने, उसके बाद एक लकी ड्रॉ मिलेगा. सभी को जो कैश पकड़े उनको कैप और कूपन दिए जाएंगे. उसमें से एक लकी ड्रॉ कूपन और उसे दिए जाएंगे 25,000. और टीम जो चैंपियन बनेगी, टीम 8 लाख सब्सक्राइबर होंगे तो उस 1 लाख एक्स्ट्रा, 9 लाख प्राइज है, उसे 10,50,000 रुपए दिए जाएंगे. धड़ाकेबाज ये कहां हो सकता है, ये धड़ाकेबाज ट्रॉफी 2 यहीं पर हो सकता है. देखिए 50वां साल और कुछ रंगीन बनाने का मौका इस वक्त कमेटी करती हुई. नया ओवर लेकर आएंगे इस वक्त पवेलियन से लेफ्ट हैंड गेंदबाज अनुराग सारसार. टॉस गेंद इलेक्शन में गेंद को खेला, वहां पर खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए नजर आएंगे मगर गेंद इस वक्त चकाती हुई निकल जाती हुई लॉन्ग लेग रीजन में गेंद को जाकर रोका है. तब तक का 2 रन बटोरे हैं. इसको का 23 लॉस ऑफ 0 विकेट. ऋतिक गजर आपल्या बात्यातून एक वेगवेगळे फटके काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून खूप चांगले फटके आलेले आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्नही होतोय. त्यांच्याकडे वेगवेगळे फटके आहेत आणि आज ऋत्विकला एक नामी संधी आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. योग्य मंच, योग्य प्रतिस्पर्धी आणि करायची बॅटिंग ते मात्र या ठिकाणी त्यांना करावी लागेल. परंतु दिल्ली टीम ही सुद्धा आजच्या घडीला भारतातील आघाडीच्या टीम मध्ये आहे हे मात्र नक्की. जरूर बढ़िया बैटल होगा. इस वक्त ऋतिक अच्छे फॉर्म में नजर आ रहे हैं. 6 गेंदें 17 पर पहुंच चुके हैं अनुराग सारसर. इस वक्त फिर से एक बार अगली गेंद लेकर
और बढ़िया बढ़िया इस वक्त डिफेंसिव देखिए यहाँ पर सेंसिबल क्रिकेट मैं कहूंगा, जड़ में रखी गेंद और रचनात्मक रूप अपना इस वक्त बल्लेबाज ऋतिक गजर ने, ये गेंद आती है बिंदी डॉट बॉल। अनुराग क्षारकर देखील भारतातील सध्या नामवंत गोलंदाजांच्या यादीत सामील आहेत, त्यामुळे तेवढंही सोपं नाहीये, सहजासहजी ते मिळणार नाहीये आणि सहजासहजी या जगात काहीच मिळत नाही, प्रयत्न त्यासाठी करावेच लागतात आणि ते प्रयत्न मात्र आता दोन्ही बाजूने होत आहेत, कारण 50 वर्ष परंपरा असणारी स्पर्धा आपण पाहतोय, धडाकेबाज चषक आणि म्हणूनच संपूर्ण भारताचं लक्ष इकडे लागलेलं आहे, भारतीय टेनिस क्रिकेटचं लक्ष इकडे लागलेलं आहे, कडाक्याच्या थंडीत सुद्धा प्रचंड गर्दी आज मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। जरूर जरूर यहाँ पर दर्शकों का प्यार नजर आता हुआ लगातार 50 साल में, मगर ये मैच काफी रोमांचक होने वाला है। इस वक्त ऑफसाइड पर क्या बेहतरीन शॉट है, कॉन्फिडेंट इस वक्त ऋतिक गजर का बल्ला हल्ला बोलता हुआ, एक और बेहतरीन चौका, 4 रन। क्लासिकल अंदाजात बॅटिंग केली जाते, सोपं नाही अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं, पा काय फुटवर जागा बनवली, पाठीमागे आले, सर्कल भेदलं, टॅलेंट पाहायला मिळतंय या खेळाडूमध्ये आणि म्हणूनच या टीम मध्ये खेळतोय, म्हणूनच धमाका बिग बॅश धडाकेबाज मध्ये आज ऋतिक गजर नावाचा गजर होऊ लागलेला आहे। क्या बढ़िया बल्लेबाजी करे, क्या कॉन्फिडेंट बल्लेबाजी करे। देखिए सर मैदान के उन्होंने चारों तरफ रन बनाने की कोशिश की, पहले चौका पॉइंट पर लगाया, दूसरा छक्का उन्होंने मिड ऑन पर लगाया, उसके बाद रिवर्स में एक चौका लगाया, लॉन्ग ऑफ पर एक फाइन लेग पर 2 रन लिए, उसके बाद एक्स्ट्रा कवर पर चौका लगाया। तो मैदान के चारों तरफ बल्लेबाजी करना जानते हैं इस वक्त ऋतिक। फिर से एक बार स्ट्राइक पर 27 लॉस ऑफ 0 विकेट। इस वक्त फिर से एक बार गैप में खेलने का प्रयास किया जरूरत था, डीप में खिलाड़ी काफी दूर, जब तक गेंद की तरफ आगे को फील्ड किया जाएगा तब तक 1 रन बटोरा गया, 1 रन के साथ स्कोर आगे पहुंचता बाद 28 अंकों पर। पहिल्या षटकात मोठी धावसंख्या आल्या कारणाने थोडासा दबाव मात्र तिकडे हटवला गेला जरूर आहे, परंतु या मॅचला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अर्जुन ज्याने एकच बॉल खेळला होता तोही षटकार मारला होता, ते आता स्ट्राईकवर येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक जशी संधी मिळतात तसे मोठे फटके नाहीतर सिंगल डबल हे करण्याचा प्रयत्न इकडे करतायत। 73 का पीछा करने 28 की पार्टनरशिप लग चुकी है, इनिंग में भी 10 गेंदों का खेल समाप्त हुआ। देखिए थोड़ी चर्चा कर रहे हैं वहां पर अनुराग के साथ यहां से कितनी इंपॉर्टेंट गेंदबाजी आपको करनी है, ये जोड़ी जम चुकी है, 2 गेंदें 22 पर है इस वक्त मौसा के बैटर और 1 गेंद 6 पर खेल रहे थे, मगर यहाँ पर कुछ अलग करने का प्रयास था, मगर ये बढ़िया जड़ में रखी गेंद डॉट बॉल। एक वेगळा स्ट्रोक या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, पहिलंच मन बनवलं होतं, गुडघा जमिनीवर टेकवला होता आणि स्ट्रोकला मात्र फाईन खेळायचं, फाईन लेगला खेळायचं होतं, परंतु अनुरागने ते यशस्वी नाही होऊ दिलं। एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय। जरूर बढ़िया गेंदबाजी, अच्छा कमबैक रहा, पहली 5 गेंदों में लगभग 7 रन जरूर खर्च किए, 2 बिंदी गेंद, 1 चौका, 1 सिंगल, 1 डबल। आखिरी गेंद इस ओवर की स्ट्राइक पर अर्जुन भोसले जिन्होंने पहली गेंद पर छक्का लगाया, इंपैक्ट खिलाड़ी मैदान के अंदर है। इस वक्त कारपेट को चूमती हुई गेंद को खेला, डीप में खिलाड़ी जरूर मौजूद होंगे, गेंद को फील्ड किया जा रहा है, तब तक 1 ही रन के साथ संतुष्ट होना होगा। देखिए 2 ओवर लगभग यहाँ पर समाप्त हुए, सब 2 ओवर की समाप्ति के बाद 29, पहली इनिंग की अगर कंपेरिजन में बात की जाए, पहली इनिंग में 2 ओवर में 31 थे, कोई विकेट नहीं था, इस ओवर में 2 ओवर में 29 है, तो लड़ाई बराबर चल रही है इस मैच में। खूप चांगल्या पद्धतीने फाईट या ठिकाणी पाहायला मिळते, एकही विकेट न गमावता ही धावसंख्या, रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढलाय, 11ची सरासरी आता गाठवावी लागणार आहे, परंतु याच टीमने पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा केलेल्या आहेत, त्यामुळे क्षमता यांच्याकडे आहे आणि बॅटिंग लाईनअप जर पाहिलं तर या टीमकडे देखील मोठी आहे आणि आता जसं फलंदाजीसाठी येताना पाहिलं मिळते, गोलंदाजीसाठी देखील येण्याची वेळ झाली होती करण अंबाला, परंतु अर्जुन भोसले आणि ऋतिक गजर हे कोडं मात्र अजूनही दिल्लीला सुटलेलं नाहीये, कारण सलामीची जोडी 29 धावांची सलामी या ठिकाणी आतापर्यंत दिलेली है। देखिए 30 ओवर में इंट्रोड्यूस किया जा रहा है इस वक्त करण अंबाला को, विसावर रिसोर्ट एंड की तरफ से 2 ओवर 29 पर पहुंच चुका स्कोर का, 14.50 की औसत से रन बनाए, आने वाली 4 ओवर बनाने 44-11 की औसत से रन बनाने प्रति ओवर। तो जब आप 14 से रन बना चुके, आपको 11 का जो रन मेंटेन करना होगा। यहाँ पर देख सकते हैं 3 गेंदे और 7 पर बल्लेबाजी करें अर्जुन, और लगभग 9 गेंदे 22 पर पहुंच चुके हैं ऋतिक गजर, 3 चौके और 1 छक्के की मदद से अच्छी बल्लेबाजी करते हुए। फील्डिंग की सजावट देख सकते हैं, पावर प्ले के ओवर समाप्त हो चुके हैं, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन पर खिलाड़ी, देखिए खिलाड़ी को डीप गली पॉइंट पर तैनात किया जा रहा है, डीप लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी को रखा गया है, शॉर्ट पॉइंट पर एक खिलाड़ी है, डीप लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी और एक खिलाड़ी हम देख सकते हैं डीप लॉन्ग लेग पर एक खिलाड़ी को तैनात किया गया। इस तरह की फील्डिंग सजाई गई, डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी को तैनात किया। ये फील्डिंग की सजावट करण अंबाला अपनी गेंदबाजी में लगाते हुए देखा जा रहा है। बैटर
मिस्टर अर्जुन भोसले स्ट्राइक पर। विकेट कीपर फील्डिंग की सजावट कर रहे हैं जगत सरकार, क्योंकि इंपॉर्टेंट मैच है, डू और डाई का ये मैच। पटकी भी गेंद ऑप्शन में गेंद को खेला खिलाड़ी वहां पर है, जब तक गेंद करता है पीछे कड़वाली वहां पर थे, जब तक गेंद को फील्ड किया तब तक एक ही रन के साथ संतुष्ट होना होगा दोनों बल्लेबाजों को। धावा येणं महत्वाचे आहे, धावसंख्या सुरू राहणं महत्वाचे. या मॅचच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी विजय हा खूप महत्वपूर्ण आहे. कारण पहिला मॅच पराभूत झाल्यानंतर इकडे जिंकायचं होतं, त्या इराद्याने या दोन्ही टीम मैदानात उतरल्यात आणि एक दर्जेदार क्रिकेट आता प्रस्तुत केलं जात आहे. प्रेक्षकांनी तर कमालच केली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 12 वाजून गेलेत, कडाक्याची थंडी आणि ही गर्दी ही कायमस्वरूपी लक्षात राहील. ज्याने ज्याने आजची रात्र पाहिली आहे, ज्याने ज्याने धडाकेबाजचं 50वं पर्व पाहिलंय, तो हे क्षण मात्र आपल्या डोळ्यात नक्कीच साठवणार आहे. 30 धावा धावफलकावर आहे आणि बॅटिंगसाठी आता ऋत्विक गजर 22 धावांवर बॅटिंग करतायत. 9 चेंडूंचा सामना त्यांनी केलेला आहे. जरूर सकते ऋतिक 9 गेंदे 22 करण अंबाला बल्लेबाजी के लिए। और स्विच खेलने का प्रयास था बल्लेबाज ऋतिक द्वारा, मैं करण अंबाला, करण नाम में रन है मगर कंजूस भरे गेंदबाज है, रनों को रोकने का काम करते हैं और यहां पर ये गेंद आई बिंदी डॉट बॉल। एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स, परंतु करणचा जो वेग आहे तो मात्र प्रचंड आहे. अतिशय वेगात ऑफस्टंपच्या बाहेरून या बॉलला यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवलं. निर्धाव चेंडूची सांगता करण अंबाला आणि समोर जर पाहिलं तर ऋतिक गजर. इस वक्त क्या शॉट खेला मगर डीप में इस वक्त खिलाड़ी को ढूंढा और बल्लेबाज मैदान के बाहर। देखिए आखिरकार करण को बुलाया कप्तान ने और करण ने कर दिखाया। ब्रेक थ्रू की दरकार थी और पहला ब्रेक थ्रू यहां पर ऋतिक गजर, जिन्होंने 11 गेंदे 22 बनाए, उनका बड़ा विकेट चटकाया करण अंबाला ने। चांगली बॅटिंग केली. मागील बॉल जो डॉट आला त्याचा थोडासा दबाव होता. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळायला गेले परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भेटले. परंतु नवा खेळाडू या ठिकाणी येऊन चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. भले आउट झाला, चांगली कामगिरी केली आहे ऋतिक गजरने. 11 गेंदे 22। देखिए हमारा ये सब्सक्राइब मीटर 7,77,937 तक पहुंच चुका है। हम आपसे गुजारिश करें, देखिए आपके पास कल का मौका है, अगर आप 8 लाख सब्सक्राइब पूरे करते हैं और आप बाहर कैश पकड़ेंगे, आपको कैप और कूपन दिए जाएंगे। उसके बाद एक लकी ड्रॉ, एक लकी विनर, उसे दिए जाएंगे 25,000 रुपए कैश इसी प्रतियोगिता में। और यहां पर हो सकता है, देखिए ये किसी ने नहीं सोचा होगा कि आपको 25,000 मैच देखने की फीस मिल सकती है टेनिस बॉल क्रिकेट में, धड़ाकेबाज ट्रॉफी में, वो यहां पर हो सकता है। मगर उसके लिए आपके लिए एक ही काम करना होगा, ज्यादा से ज्यादा 70 चैनल को सब्सक्राइब कीजिए और 8 लाख सब्सक्राइब आपको कल तक पूरे करने हैं। ये चांस, गोल्डन चांस आपके पास। नई बल्लेबाज इस वक्त बबलू पाटिल स्ट्राइक पर, करण अंबाला गेंदबाजी के लिए दूर वाली छोर से बबलू के लिए। बढ़िया गेंद देखिए, सरप्राइजिंग उछाल गेंद और पिच की थी मगर जो उछाल मिला वो अतिरिक्त रहा। बबलू पाटिल बड़े शॉट की तलाश में थे मगर गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। वहां से गेंद उछाल लेती बाहर की ओर कट किया गया। एक कटर गेंदबाजी करण द्वारा। देखिए करण के पास गति भी है और वेरिएशन भी है करण अंबाला के पास। इस वक्त वेट करके खेलने का प्रयास था, ऑफ के ज्यादा बाहर गेंद निकलती हुई, अंपायर इस वक्त व्हाइट बॉल दर्शाते हुए स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ 31-31। पहिली विकेट आली आहे जरूर, परंतु मैदानाच्या आतमध्ये बबलू पाटील आलेले आहेत. ते षटकार मारण्यासाठी ओळखले जातात. बबलू पाटील यांची मुख्य ओळख 6, किती लांबवर असू देत षटकार मारतात आणि आज टीमला गरज आहे बबलू पाटील यांच्या षटकाराची. इस वक्त जैसे आपने कहा वैसे उड़ा धड़ाकेबाज, षटकार आता हुआ, छक्का आता हुआ, बेधड़क बल्लेबाज के बल्ले से। चंदू सर आपकी आवाज उनके कान में गूंजी है और उन्होंने कहा मैं यहां पे मार सकता हूं और काफी ऊंचा, काफी लंबा लगाया ये छक्का। बबलू पाटील त्याचसाठी ओळखले जातात. षटकार मारणं हेच काम आहे. पहा बॉल एवढा लांब मारतात, ते पोलीस आहेत, आरोपींना किती मारत असतील बबलू पाटील. अगर हाथों में जान भी है और मुजरिमों को जिस तरह से पकड़ते हैं उस तरह से यहाँ पर गेंदबाज की गेंद को पकड़ा है और क्या बढ़िया शॉट खेला है। देखिए गेंद बढ़िया थी, ऊपर रखने का प्रयास तेज थी और गति का सही इस्तेमाल और मिड विकेट के ऊपर से काफी लंबा, हालांकि रास्ते के पीछे जाकर गेंद गिरी है
स्कोर कार्ड इस वक्त तब्दीली 37-37 पर पहुंचता हुआ। दबाव जो होता ना विकेट आल्याचा ऋतिकची तो हटवलाय। या ठिकाणी बबलूच्या बॅटमधून आलेला षटकार 73 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि तिसरी ओव्हर सुरू असताना मात्र या ठिकाणी चांगली धावसंख्या म्हणजे जी सरासरी पाहिजे ना MS धोनी गंगावती टीमने बादशाहभाई त्या टीमचे ओनर आहेत आणि या टीमने ती सरासरी गाठली आहे म्हणजे याच गतीने यानंतर देखील आणि चेंडू पुन्हा एकदा मैदानात येताना पाहायला मिळतोय। बॉल मैदानात येतोय करण अंबालाच्या विरुद्ध लांब लचक षटकार मारला गेलाय बबलू पाटील यांच्याकडून म्हणूनच त्यांना सिक्सर किंग म्हटलं जातं। देखिए दर्शकों की भी तारीफ करनी होगी, गेंद गई थी 70 के मगर ढूंढ कर लाए। उन्होंने कहा कि बबलू को यही गेंद डाली है वापस, उनका भी हम धन्यवाद करना चाहेंगे क्योंकि काफी लंबा छक्का मारा था। देखिए यहां से अगर बात करते 37 लग चुके 73 का पीछा करते हुए यहां से और बनाने इस मैच को जीतने के लगभग फिर से एक बार मिस टाइम जरूर हुआ। विकेट कीपर गेंद के नीचे पलटवार यहां पे होगा क्या और जगत सरकार नहीं करे गलती। देखिए वहां पर विकेट चटका है मगर एक प्यार की झप्पी दी है बबलू पाटिल को करण अंबाला ने। ये क्रिकेट का प्यार है। देखिए क्रिकेट में ये चलता है, आप अपोनेंट खेलते मगर दोस्ती प्यार होना जरूरी है। ये दृश्य देखने को मिला। थोडासा कटई बॉल झाला होता, टायमिंग प्रॉपर नाही झालं आणि या लेन बॉलवर बबलू आउट झाले आणि आउट झाल्यानंतर करण एक मोठा लांबलचकचा सिक्स मारला होता। मनात थोडंसं तर नक्कीच काहीतरी असेल परंतु इकडे मात्र खुश आहेत त्यानंतर कारण त्यांनी बबलूलाच बाद केलाय आणि ही करण अंबालाची खासियत आहे। देखिए यहाँ पर देखते देखते 3 ओवर समाप्त हुए 12.33 के औसत से लगे हैं इस वक्त 37 रन लगे। आने वाले 18 गेंदे और बाकी 18 गेंदों में रन बनाने इस मैच को जीतने के लगभग 3 ओव्हरमध्ये रन झालेले आहेत 37 आणि 3 ओव्हरमध्ये रन पाहिजे ते 36 म्हणजे रन जेवढे केले त्याच्यापेक्षा एक कमीच पाहिजे म्हणजे 3 ओव्हरमध्ये फक्त बबलू पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ऋतिक गजर या 2 महत्त्वपूर्ण विकेट आलेले आहेत। आसिफ शेख बॅटिंगसाठी आलेले आहेत पुण्याच्या वाघोलीचे एक जबरदस्त बॅटर आणि जोडीला कर्नाटकचे अर्जुन भोसले हे जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। देखिए अर्जुन ने जब पहली गेंद खेली उस पर छक्का लगाया था उसके बाद 4 गेंदों में 2 रन बनाए हैं। उन पर भी निगाहें होंगी। सलामी बैटर हैं, स्ट्राइक पर नए बल्लेबाज आसिफ मौस्टा के इन पर स्विचर खेलने का प्रयास था मगर अनुराग सरसार की जो गेंदें हैं काफी तीखी काफी तेज होती हैं। अमन बल्लेबाज को ये शॉट खेलने का मौका नहीं देते और यहाँ पर परफेक्ट जड़ में रखा था। गेंद सीधा कीपर के दस्ताना में डॉट बॉल बिंदी। देखिए यहां से बिंदी गेंद आएगी तो दबाव बढ़ेगा बल्लेबाजी करने वाले टीम के ऊपर। पहली गेंद डॉट फिर से एक बार पेविलियन एंड से अनुराग स्ट्राइक पर होंगे अर्जुन। बढ़िया गेंद इसे देखिए नो बॉल अंपायर दर्शाते हुए अंपायर ने नो बॉल करार दिया है। हालांकि ये नो +1 यानी 2 रन आएंगे। 2 रनों के साथ स्कोर आगे चलता हुआ 39-39। एक प्रत्येक गोष्ट मात्र या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि या 2 धावा इकडे येताना पाहायला मिळतात। 39 वरी धावसंख्या जाईल आणि यानंतर फील्डचा फायदा देखील उचलायचा आहे। तो उचलला जाईल का कारण अनुरागला मारणं देखील तेवढ्या सोप्या गोष्टी नाही आहेत परंतु खूप जबरदस्त बॅटिंग करण्यामध्ये ओळखले जातात आसिफ। अगदी दुबईपर्यंत शारजामध्ये देखील जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं या वाघोलीच्या खेळाडूचं आसिफ शेख। देखिए काफी बाहर पे रहा था काफी लंबा और स्टॉपिंग ये गेंद। देखिए इस वक्त देख सकते हैं फ्रीड की बॉल स्ट्राइक पर आसिफ शेख। पहली गेंद खेलेंगे सीनिंग की अनुराग सरसार इस वक्त गेंदबाजी के लिए और यहां पर देखिए गिल्लियां जरूर बिखेरी मगर बल्लेबाज सेफ होंगे। क्या गेंद डाली हालांकि फ्रीड थी मगर काबिल तारीफ जड़ में परफेक्ट यॉर्कर। फ्रीड पर स्टंप को हिट किया आणि एवढंच पण नाही अनुरागच्या विरुद्ध अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं अगदी आमंत्रित केलं होतं। या ठिकाणी बोल्ड आउट करण्यासाठी फ्रीड होते म्हणून बचावले गेले परंतु मॅच ऑन आहे। अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 34 धावांची आवश्यकता आहे। हे उर्वरित या षटकातील काही चेंडू ते खूप महत्त्वाचे आहे। जर का एखाद दुसरा मोठा फटका आला मॅच ऑन राहू शकते। जरूर 16 गेंदों में 34 अनुराग सरसार ये का ओवर काफी इंपॉर्टेंट होगा। यहां से इस ओवर में 4 से 5 रन खर्च करते हैं अन्नू तो मैच बना रहेगा फील्डिंग करने वाली टीम की तरफ। फुलटॉस गेंद इस वक्त फाइनल पर गेंद को खिला विजय गढ़वाली वहां पर गेंद का पीछा करते हुए पहला तेजी से बोटर के धोनी बल्लेबाज दूसरे का प्रयास
2 रन पूरे किए। तीसरी का प्रयास किया जाएगा मगर गेंद को फील्ड किया, स्किट होकर वहां पर विजय गढ़वाली ने और 2 रन बटोरे दोनों बल्लेबाजों ने। स्कोर कार्ड पोहोचता हुआ 41-41। अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। चेंडू जर पाहिलं तर 15 बाकी आहेत, मॅच ऑन आहे। एखाद दुसरा मोठा फटका मॅच मध्ये बदल घडू शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला हळूहळू मॅचवर पकड मिळवण्याचा प्रयत्न। पहिल्या षटकाच्या 21 धावांच्या नंतर ज्या अविनाश राणाच्या चेंडू गोलंदाजीवर धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर अनुराग शारसर, करण अंबाला, पुन्हा अनुराग, हा जो गोलंदाजीतील बदलाव आहे त्याने थोडासा दबाव निर्माण केलाय खरा, परंतु आव्हान तेवढंही मोठं नाहीये। 2-3 मोठे फटके आले तर मॅच बनू सुद्धा शकते। जरूर देखिए इस वक्त फिर से बार आसिफ स्ट्राइक पर होंगे। ऑन साइड पर खेलने का प्रयास है। देखिए डीप में खिलाड़ी मौजूद काफी तेजी से आए। पहला रन पूरा किया, दूसरे का प्रयास अर्जुन काफी तेज दौड़े और स्ट्राइक पर जब तक थ्रो किया जाएगा 2 रन बटोरे हैं। पिछली 2 गेंदों में 4 रन आए हैं, 2-2 रन करके बटोरे गए। गेंदें हो चुकी अभी तक इस ओवर की 4 गेंदें हो चुके। रन अभी तक खर्च किए इस ओवर में अनुराग ने अगर बात की चल लगभग रन खर्च किए 6। स्कोर कार्ड पहुंचता 43। यहां से बनाने 30, आने वाली गेंदें होंगी अभी भी 14 गेंदें। 14 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे। आसिफ शेख आणि अर्जुन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। जड़ में रखा था, खुद का निकाला पहला रन, तेज से पड़ा गेंद। देखिए दूसरे की तरफ पलटेंगे खिलाड़ी काफी दूर, जब तक आएंगे गेंद के तरफ दूसरे की तरफ पलटे दोनों ही बल्लेबाज। खूबसूरत रनिंग बिटवीन विकेट, क्या बढ़िया कॉलिंग रही है दोनों ही बल्लेबाजों के बीच। आसिफ शेख और अर्जुन भोसले तेजी से दौड़ रहे मैदान के अंदर। कोण म्हणतं फक्त षटकार चौकारून मारून मॅच जिंकल्या जातात, अशा प्रकारे एकेरी दुहेरी धावा आल्या तरी देखील डाव बनतो आणि मॅच सुद्धा जिंकल्या जातात। लगातार 3 चेंडूवर दुहेरी धावसंख्या या ठिकाणी येताना पाहायला मिळाली आहे आणि त्याचमुळे की काय, जरी फ्रीच्या बॉलवर एकही धाव नव्हती आली, परंतु पुन्हा एकदा मॅच मध्ये हळूहळू प्रवेश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी MS धोनी गंगावती टीमचा आहे। एक चांगली मॅच सुरू आहे सध्या। आसिफ बढ़िया खूबसूरत बल्लेबाजी कर रहे हैं आसिफ। टॉस बॉल इस वक्त फाइन लेग पर गेंद को खेला गया। देखिए वहां पर खिलाड़ी मौजूद हैं, गेंद को फील्ड किया गया, 1 रन पूरा किया। दूसरे का प्रयास नहीं करेंगे इस वक्त अर्जुन। लेग बाइस के रूप में एक सिंगल जरूर आता हुआ। स्कोर कार्ड पहुंचता हुआ इस वक्त 46। लगभग 4 ओवर समाप्त हुए। आने वाली 12 गेंदें बनाने इस मैच को जीतने के लिए हम देख सकते हैं 27 रन 27। 12 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे। प्रचंड संघर्ष आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि या संघर्षामध्ये कोण जिंकणार म्हणजे एवढी मोठी नाहीये आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सोपी सुद्धा नाहीये ही गोष्ट। 12 बॉल मध्ये 27 बनवायचे आहेत। प्रेक्षक जे आतुरतेने या मॅच पाहण्यासाठी थांबले होते ना, ते खुश झाले असतील, कारण एक 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि हा करत असताना मॅच मध्ये पुन्हा एकदा रंजकता आलेली आहे। 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता। धडाकेबाज चषक, धडाकेबाज धमाका, बिग बॅश, 50 वर्ष या ठिकाणी धडाकेबाज चषकाचे आपण पाहतोय आणि मोठ्या प्रमाणावर 70 स्पोर्ट्सला प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद लाभतोय आणि हाच आकडा आता 7,78,000वर जरूर गेलाय आणि उद्या शेवटपर्यंत जर का तो 8 लाखापर्यंत गेला, पारितोषिक 1 लाखाने वाढवलं जाईल। 910 होईल पहिल्याला आणि जो प्रेक्षक कॅच पकडतील भाग्यवान, कॅप बरोबर एक कुपन असेल आणि त्यातून ड्रॉच्या द्वारे 25,000चा पुरस्कार देखील त्याला दिला जाणार आहे। 12 मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 27 समोर करण अंबाला। करण की गेंद सीधे बल्ले से खेला, यहां पर ये शॉट नहीं रॉकेट है, 6 रन की भरी पॉकेट है और ये आता हुआ बेहतरीन सिक्सर, 6 रन। पहिल्याच बॉलवर मारलेल्या या षटकाराने मॅचचं गणित मात्र बदललंय। वाघोलीचा वाघ नाव आसिफ शेख त्याच्या बॅट मधून मात्र येतोय। एक जबरदस्त फटका येताना पाहायला मिळाला। कॅच प्रेक्षक पकडता पकडता सुटले, परंतु या मॅचचं गणित मात्र इकडे आता बदललेलं आहे। पहिल्याच बॉलवर आलेला षटकार, प्रेक्षक देखील आता उत्साहित झालेत। काय होईल या मॅच मध्ये, अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आता मॅच आली आहे। बराबर की टक्कर। यहां पर पहले गेंद पर छक्का बटोरा। देखिए दबाव में इस वक्त दोनों ही टीमें, दोनों ही खिलाड़ी, एक तरफ आसिफ एक तरफ करण। फिर एक बार ये शॉट बढ़िया, इस वक्त गेंद वन बाउंस सीमा चपार, ये आता हुआ पलटवार, लगता हुआ बेहतरीन 4।
आसिफ शेकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे आणि ते या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. मला आठवतं याच वर्षी जेडपी चषक जुन्नर या ठिकाणी 4 चेंडू 24 धावांची आवश्यकता असताना लगातारचे 4 षटकार लगावले होते याच बॅटरने. आणि सध्या करण अंबालाच्या विरुद्ध तुटून पडलेला आहे. परंतु करण अंबाला आजच्या घडीला भारतातील आघाडीच्या खेळाडूंमध्ये का निवडला जातो ते आता त्यांना दाखवावे लागेल. कारण पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आलेल्या आहेत. करण एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आसिफ. फिर से एक बार स्लोवर गेंद, इस वक्त भाप लिया, गेंद को भेज दिया, गेंद 1 बाउंस 2 बाउंस 4, क्या बेहतरीन बल्लेबाजी. आसिफ इस वक्त करण के ऊपर हावी हो रहे हैं. पहली 3 गेंदे और 14 रन बटोरे हैं करण के खिलाफ. कुणाला विश्वास सुद्धा बसणार नाही. असं होऊ शकतं. हो, हे क्रिकेट आहे, त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट आहे, त्यातल्या त्यात धडाकेबाजची स्पर्धा आहे. हे होऊ शकतं. आणि पहिल्या 3 बॉलवरच जर पाहिलं तर या ठिकाणी धावा येताना पाहायला मिळाल्या 14. आता समीकरण बदलत आहे. 9 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. मित्र हो, याचं नाव क्रिकेट आहे, क्रिकेट आहे आणि क्रिकेट आहे. आता करण अंबालाची बाली आहे नक्कीच या ठिकाणी कमबॅक करण्याची, कारण समोर आसिफ तुटून पडलेले आहेत. मैच अभी फिनिश नहीं हुआ है. अभी भी 3 गेंदे करण के पास है. गेंदबाज के पास हमेशा मौके होते हैं कमबैक करने के लिए. ये 3 गेंदे, इसमें करण कमबैक करना चाहेंगे. और लड़फोटोस गेंद की बड़ा शॉट खेलने का प्रयास, पहला रन तेज से बटोरा, दूसरे का प्रयास कर जरूर करेंगे. और यहां पर देखते ही देखते 2 रन बटोरे. क्या बेहतरीन क्रिकेट है. चौके छक्के आए मगर सिंगल डबल लगातार जारी. इसे कहते हैं बल्लेबाजी, इसे कहते हैं पार्टनरशिप. जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. काय जबरदस्त 12 चेंडू आणि 27 धावांची मॅच. आणि आता जर पाहिलं तर तेच समीकरण पाहायला मिळत आहे. 8 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच, जबरदस्त घमासान, धडाकेबाज. धड़ाकेबाज में धड़ाकेबाज, बेधड़क बल्लेबाजी इस वक्त करते आसिफ शेख, जिन्होंने फ्रीड पर बोल्ड हुए थे. फ्रीड की गेंद पर उनका गिल्लियां बिखेरी थी, मगर उसके बाद जो बल्लेबाजी की है वो काबिल तारीफ रही है. फिर से एक बार करण के खिलाफ आसिफ यहां से बनाने 11. ये बढ़िया गेंद रही, ये बढ़िया गेंद रही. देखिए स्लोवर गेंद, वेरिएशन देखने को मिली. हालांकि बदन पर आकर गेंद टकराती हुई एक सिंगल लेग पास के रूप में आता हुआ. यहां से आने वाली 7 गेंदे में 10. मॅच मध्ये पुन्हा एकदा जबरदस्त या ठिकाणी परिवर्तन पाहायला मिळत आहे. याच साठी प्रेक्षक आलेत, याच साठी प्रेक्षक जागे सुद्धा आहेत, युट्यूबला मॅच पाहत आहेत, कारण ही चुरस त्यांना पाहायची आहे. धडाकेबाज चषक 50व्या वर्षातील स्पर्धा. मॅच मात्र जबरदस्त चुरशीची झाली आहे. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 10 धावांची आवश्यकता. एका बाजूला कर्नाटक, एका बाजूला दिल्ली. कोण जिंकणार या मॅचला? एक जबरदस्त घमासान आपण पाहतोय. 7 मध्ये 10. इस वक्त ऑफ साइड पर गेंद को खेला, वहां पर खिलाड़ी थे, हालांकि गेंद को रोका एक सिंगल. देखिए हलचल वहां पर थे, हल्के बल्ले से देखिए पुश किया था, ज्यादा जोर नहीं लगाया था, मात्र दिशा देने एक काम, मगर वहां पर अच्छी फील्डिंग और एक ही सिंगल. देखिए स्कोर कार्ड सर पहुंचता हुआ लगभग 64 हो चुका है. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. 9 धावांची आवश्यकता. मोठं लक्ष होतं, कारण पहिल्या डावात जर पाहिलं तर पहिल्या 3 ओव्हरलाच मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर पीटी जॉन्सनने चांगली बॉलिंग केली आणि आव्हान ज्या वेळेला 73 धावांचं होतं, ऋतिक गजरने जबरदस्त सुरुवात केली. त्यानंतर बबलू पाटीलचा षटकार, त्यानंतर पुन्हा दिल्लीचं कमबॅक. या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. परंतु आतापर्यंत झालेला 1 तासाचा खेळ बाजूला आणि आता शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ एका बाजूला. कारण शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 9 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतं. गोलंदाजीसाठी विजय गडवाले यांना मात्र आमंत्रित केलंय. सलामीला आलेले, पहिल्याच बॉलवर षटकार मारलेले अर्जुन भोसले बॅटिंग साठी आहेत आणि आसिफ शेख तर 10 बॉल मध्ये 22 धावा. आतापर्यंत जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालंय. मुरबाडकरांनो, वडवलीकरांनो, एक जबरदस्त मॅच पाहतोय आणि या दोन्ही टीमला पाठिंबा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात देऊयात. मॅच मात्र आता अंतिम टप्प्यात. देखिए यहाँ पर काफी बढ़िया मैच है. 6 गेंदे 9 रन बनाने. 6 गेंदों में एक तरफ दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली और एक तरफ MS धोनी गंगावती कर्नाटका. कहां जाएगा यह मैच? कर्नाटक या दिल्ली, दिल्ली या कर्नाटका. 6 गेंदे 9 रन 6 गेंदे. इस वक्त देख सकते हैं लगभग 14,000 लोग यूट्यूब पर अभी भी लाइव देख रहे हैं सर, 12:30 बजे तक. त्याचं कारण आहे ही चुरस आहे, ही टेनिस क्रिकेटची जादू आहे आणि
बिग बॅश धमाका सिरीजची 14वी स्पर्धा आणि धडाकेबाजचा सुवर्ण महोत्सव आणि या सुवर्ण महोत्सवातील एक सुपर डुपर हिट मॅच सध्या आपण पाहतोय. मॅच कुठेही जाऊ शकते. गंगावती कर्नाटकाला सुद्धा जाऊ शकते. मॅच दिल्लीला दीपक दादा प्रतिष्ठानकडे देखील जाऊ शकते. शेवटचा षटक. इस वक्त ये बढ़िया गेंद है, देखिए यहाँ पर कट करने का प्रयास और यहाँ पर ये झटका लगाएगा. अंपायर डीआरएस ले रहे हैं. व्हाइट बॉल के लिए यहाँ पर डीआरएस लिया गया है. देखिए व्हाइट बॉल के लिए डीआरएस, हालांकि बल्लेबाज आउट है. व्हाइट बॉल आहे की नाही याची पडताळणी तिकडे केली जरूर जाईल, परंतु एक जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही कोणालाच माहित नाही कोण जिंकणार आणि जरूर बाद झालेत अर्जुन भोसले. मैदानाच्या आतमध्ये बारामतीचा सिक्सर किंग, मोरगावचा वंडर बॉय अक्षय तावरे अशा प्रकारच्या मॅच जिंकवण्यासाठी पटाई जरूर आहे, परंतु योग्य बॉलही कळवला जातोय. 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अक्षय तावरे आणि जोडीला जर पाहिलं तर आसिफ शेख मैदानात आहेत, ज्यांनी आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केलेली आहे. चर्चा संजू कनोजिया कॅप्टन आहेत, ते मात्र गोलंदाजाबरोबर करतायत. अक्षय तावरे आसिफ बरोबर करतायत, कारण ही मॅच अशा पद्धतीने अशा ठिकाणी आली आहे जी दोन्ही बाजूला जाऊ शकते. युसुफजी इकडे चुकी चालणार नाहीये, इकडे चुकीला माफी नाहीये, इकडे कमबॅकच करावं लागेल आणि लक्ष एकच आहे, या स्पर्धेत टिकून राहायचंय. दोन्ही संघांना ती संधी आहे. विजय गढ़वाली नाम में विजय टीम को भी विजय कराना होगा इस मैच में. फुल टॉस बॉल से खेलने का प्रयास बैट का नजर लगा. देखिए वहां पर खिलाड़ी मौजूद, हालांकि गेंद हाथ में आई थी, थ्रो नहीं किया, मगर 1 रन बटोरा है. यहां से आने वाली 4 गेंदें 8. विजय गढ़वाली गेंदबाजी के लिए उम्मीदों को जिंदा रखा है. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिंगल. देखिए जब बल्ले की निचले टू पर गेंद लगी वहां पर खिलाड़ी थे, हालांकि गेंद को फुल किया, डायरेक्ट हिट नहीं किया. मौका था बल्लेबाज का आउट करने, मगर शांत रखा, हालांकि खिलाड़ी बैकअप के लिए नहीं थे. अक्षय तावरे या परिस्थितीचा एक आदर्श खेळाडू बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर समोर दिल्लीचा एक जबरदस्त गोलंदाज विजय गढ़वाली आणि समोर जर पाहिलं तर आता आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग साठी अक्षय तावरे. अक्षय तावरे देखिए इस वक्त स्ट्राइक पर होंगे. इस वक्त बड़ा शॉट, टावरिंग शॉट खेला है अक्षय तावरे ने. काफी ऊंची गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे, हालांकि जज किया और बल्लेबाज मैदान के बाहर. बड़ा विकेट अक्षय तावरे, 0 का चश्मा पहनकर बैक टू डगआउट. ये पलटवार विजय गढ़वाली का. मोक्याच्या क्षणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा सामन्याने कलाटणी या ठिकाणी घेतली आहे. अक्षय तावरे मोठ्या फटक्यासाठी गेले, परंतु त्यांना माघारी परतावं लागतंय आणि ज्या पद्धतीने अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल होती, 6 मध्ये 9 आणि अशा वेळेला पहिल्या 3 बॉलमध्ये एकच धाव यावी. अजूनही जर पाहिलं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. गौशेक येत आहेत मात्र कर्नाटकचे खेळाडू बॅटिंगसाठी, परंतु 3 चेंडूमध्ये 8 धावांची अजूनही आवश्यकता. 3 मधला एक जरी का मैदानाच्या बाहेर गेला मजा येईल, परंतु विजय गढ़वाली खूप चांगली कामगिरी करतात. नुकतीच दिल्ली धमाका बिग बॅश सुद्धा गाजवली होती या खेळाडूने. जो एक अच्छी बात यह है कि धमाका दिल्ली टीम के लिए कि आसिफ शेख नॉन स्ट्राइक एंड पर है. उन्होंने 11 गेंदे में 23 बनाए, पिछली 3 गेंदे नॉन स्ट्राइक पर. ये अच्छी बात फील्डिंग करने वाली टीम के लिए है. अभी 3 गेंदे बनाने 8 नए बल्लेबाज मैदान के अंदर आए. गांव शेख और उन्हें आते ही बड़े शॉट खेलने होंगे या फिर अलग रोल निभाना होगा, सेट बल्लेबाज को स्ट्राइक पर लाना होगा. मगर विजय गढ़वाली, मैंने कहा इस खिलाड़ी के नाम में विजय है और को यहां से टीम को इस मैच में विजय दिलाना होगा. 3 गेंदे 8. टॉस बॉल ऑन साइड पर गेंद को खेला गया. पहला रन तेजी से बटोरेंगे डीप में करन, गेंद को फील्ड किया जाएगा, थोड़ी सा बम्बल और यहां पर आसिफ अपने पास स्ट्राइक रखना चाहते हैं. क्या मैच बना हुआ है. 2 गेंदे 7. कौन सी टीम किसे देगी मात. 2 गेंद में 7. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाहूया अंतिम टप्प्यामध्ये काय होतंय. एखादा मोठा फटका, षटकार येईल का, मॅच टाय होईल का. 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. काय होईल, काय होईल, काय होईल तेच पाहायचंय. आसिफने बॅटिंग चांगली केली आहे आणि तेवढी चांगली बॉलिंग विजयने सुद्धा केलेली आहे. धडाकेबाज धमाका बिग बॅश. इस वक्त चढ़ में रखा, खोद कर निकाला, ये डॉट बॉल, बिंदी गेंद. विजय गढ़वाली ने क्या ओवर डाला है. 5 गेंदे 2 रन खर्च किए, 2 विकेट इस वक्त आए रनआउट के रूप में, कैच के रूप में. सर यहां से 1 बॉल 7 छक्का लगता है
तो सुपर ओवर बिंदी आएगी तो मैच का रिजल्ट दिल्ली के पास. जबरदस्त बॉल टाकला, अगदी वेगात फुलर लेनचा चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, अगदी यॉर्क लेनचा चेंडू या ठिकाणी टाकला गेला, वेगात होता. मॅच नाही संपली, टाय जर मॅच झाली तर मात्र सुपर ओव्हर होणार आहे आणि शेवटचा बॉल 7 धावांची आवश्यकता. टाळ्या शिट्या आवाज होऊन जाऊ द्या, काय होईल या शेवटच्या बॉलवर ते पाहायचंय. इस वक्त बड़ा शॉट और सुपर 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 2 पॉइंट मॅच आणि आता सुपर ओव्हर. याला म्हणतात मॅच, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात धड़ाकेबाज धड़ 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 करने वाला ये मैच. और धड़ाकेबाज में ये मैच इंपॉर्टेंट मैच हुआ. सुपर ओवर आसिफ शेख ने छक्का लगाया और सुपर ओवर में मैच लेके गए. क्या बेहतरीन बेहतरीन. प्रेक्षकांनो डोळ्यांची पारणं फिटली का? आणि फिटली असेल तर एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ द्या. धड़ाकेबाज में क्या मैच हुआ है. प्रेक्षक जो दर्शक आए उनकी भी जो मन में आशाएं थी कि सुपर ओवर हो और यहाँ पर सुपर ओवर हुआ है. सुपर ओवर. ये मैच भी सुपर से ऊपर वाला था सर. 73 का पीछा कर रहा था विजय गढ़वाल ने, अच्छी गेंदबाजी की मगर आखिरी गेंद जोड़ में रखी. आसिफ ने बड़ा 6 मारा, 6 रन. क्रिकेटचा विजय या ठिकाणी होताना पाहिला. प्रेक्षकांच्या मनात हेच होतं, प्रेक्षकांच्या मनात हेच होतं की ही मॅच सुपर ओव्हर मध्ये जावी आणि अजूनही कर्नाटक की दिल्ली हा प्रश्न सुटलेला नाही. आणि आता केस सुप्रीम कोर्टात गेलेली आहे, म्हणजे सुपर ओव्हर मध्ये ही मॅच गेलेली आहे. बढ़िया मैच रहा सर. सभी की जो बैठे हुए थे वो खड़े हो गए, जो बैठे हुए थे हमारे अंपायर भी देख सकते हैं, हम खड़े होकर बाहर आ चुके. इतना एक्साइटेड मैच था ये. मैच काफी मजेदार रहा. और सचिन कदम सर आता बॅटिंग साठी जर पाहिलं तर MS धोनी गंगावती ही टीमच उतरताना पाहिला मिळेल. लिस्ट वगैरे आपण काही घेणार नाही आहोत. आपल्याला पाहिजे ते 3 प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंगला पाठवू शकता. यस. आणि सुपर ओव्हरचा थरार सुद्धा असाच पाहायला मिळणार आहे आजची रात्र. म्हणजे जे कदाचित मॅच संपली म्हणून घरी जायला निघाले असतील, बाईकवर बसले असतील, ते पुन्हा एकदा मैदानात मध्ये आले असतील, अशा प्रकारची ही मॅच पाहायला मिळाली. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणं काय असतं ते आज या ठिकाणी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. देखिए 50वां साल है, सभी इसके गवाह रहेंगे कि 50वें साल में सुपर ओवर एक मैच हुई है. दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली और MS धोनी गंगावती कर्नाटक के बीच 50 साल की गवाही. स्वर्ण महोत्सव में गोल्डन 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 मैच. देखिए फील्डिंग के लिए होगी. दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली चर्चाएं कर रहे हैं, जगत सगार वहां पे चर्चा कर रहे हैं कौन सी 3 बल्लेबाज होंगे. पहले 2 बल्लेबाज मैदान के अंदर जरूर आएंगे बल्लेबाजी के लिए. देखिए बबलू पाटिल और उनके साथ बल्लेबाजी के लिए आ रहे हैं आसिफ शेख, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की है. देखिए उम्मीदों को जिंदा रखा है, उम्मीदों को जिंदा रखा है इस वक्त. सुपर ओव्हर मध्ये ही मॅच आता आपल्याला जाताना पाहायला मिळते. आणि या देखिए गेट पर 8731 कार लगी हुई है. प्लीज वो कार वहां से हटा दीजिए. बघा 8731 गाडी नंबर आहे, गाडी क्रमांक. मेन गेटवर गाडी लागलेली आहे. कृपया करून ती गाडी तिकडून काढायची आहे कारण की आमच्या आयोजकांचा कॉल आहे. प्लीज खूबसूरत मैच हमें देखने को मिली. क्या मैच बना है आज. हमारा आना सफल हुआ. 50 साल के घटक हम भी बनते हुए इस वक्त देख सकते हैं इस टूर्नामेंट. देखिए इस वक्त मैच की शुरुआत की जा रही है. बढ़िया खूबसूरत ये मैच रही है. सुपर ओवर में पहुंचते हुए मैच 2 बल्लेबाज पहुंच चुके हैं मैदान के अंदर. बबलू पाटिल और आसिफ शेख इस वक्त मैदान के अंदर. क्या मैच बना हुआ है. लेकिन देखिए 2 ओवर में 37 और 3 गेंद में 8 जब चाहिए थे तब नए बल्लेबाज मैदान के अंदर वहां पर 2 नहीं दौड़े थे. आसिफ ने 1 ही लिया था. 2 बॉल 7 थी,
और 5वीं गेंद डॉट खेली और छठी गेंद पर छक्का लगाया। हालांकि अगर उस गेंद पर सिंगल आता तो कहीं ना कहीं फिर से एक सिंगल निकाल रिजल्ट आ सकता था मैच का, मगर आसिफ ने कहा नहीं मैं यहाँ पर आया हूँ अच्छी बल्लेबाजी कर, फिर से एक बार बैटिंग मिलेगी और छक्का लगा के सुपर ओवर किया है और दर्शकों भी यहाँ पर मनु की मुराद पूरी की है। शेवटची ओव्हर जी होती ती पुन्हा एकदा आपण पाहतोय 6 मध्ये 9 आवश्यकता असताना पहिल्या बॉलवर विकेट आली। त्यानंतर जर पाहिलं तर कानवेगावचे सरपंच स्वप्नीलजी बेरे साहेब हे देखील आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही हार्दिक असं स्वागत करू। प्रत्येक बॉल पहा सेकंड लास्ट बॉल तर एवढा वेगात म्हणजे कम्प्लिटली बीट करणारा होता, परंतु शेवटच्या बॉलवर जो काही या ठिकाणी फटका खेळलाय या वाघोलीच्या बॅटरने जबरदस्त आणि सगळ्यांना टाळ्यांचा गजर करायला लावला आणि प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले। अशा प्रकारचं क्रिकेट युसुफजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। जरूर जरूर सर, काफी बढ़िया मैच रहा, सबकी मन की मुरादें पूरी हुई है इस टूर्नामेंट। 50वें साल में ये कारनामा भी बाकी था और ये कारनामा भी हुआ है, एक बड़े मैच में बड़ी टीमों की ये मैच में ये कारनामा भी देखने को मिला। कर्नाटक बना दिल्ली और सुपर होगा मैच। मेहमानों का यहाँ पर सम्मान किया जा रहा है और देखिए हमारी प्रथा है भारत की अतिथि देवो भव, और ये सम्मान हमारे मंच पे किया जा रहा है। सुपर ओव्हरचा थरार आपल्याला अनुभवायला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। ज्या पद्धतीने ही मॅच झाली आहे, प्रेक्षकांच्या काळजाची ठोके चुकले अक्षरशः आणि एक जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे। सुपर ओव्हर मध्ये गेलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। देखिए थोड़ी चर्चा की जा रही है मैदान के अंदर, गेंदों के लिए बात की जा रही है, वहां पर 2 अंपायर पहुंच चुके। फील्डिंग सजा लीजिए टीम दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली, 2 बल्लेबाज मैदान के अंदर हैं। इसके बाद एक मैच और हमें खिलानी है, लगभग देखिए 12:45 हो चुके हैं, अभी भी सुपर होना और बाकी होगा, तो मैच काफी इंपॉर्टेंट है। सभी की निगाह मैदान के अंदर, हालांकि एफएम हॉस्पेट कर्नाटक भी इंतजार कर रही है अगले मैच में कौन सी टीम आएगी खेलने के लिए, दिल्ली या फिर कर्नाटका, एमएस धोनी गंगावती कर्नाटका या फिर दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली। 2 सलामी बल्लेबाज मैदान के अंदर नजर आएंगे, बबलू पाटिल और आसिफ शेख। हालांकि आसिफ शेख ने जो बल्लेबाजी की है वो काबिल तारीफ रही है, 73 का पीछा करना था। ऋतिक गजर ने अच्छी शुरुआत की। एक अक्की टोळे म्हणून आहेत, त्यांच्याकडे एक गाडीची चावी आहे, त्यांनी त्यांच्या मित्राशी समालोचन कक्षाच्या समोर संपर्क साधा। देखिए मैच की शुरुआत की जा रही है, स्ट्राइक लेंगे बबलू पाटिल, नॉन स्ट्राइक पर आसिफ। पहली ओवर सुपर ओवर लेकर आ रहे हैं अनु सरसार। अनुराग को यहाँ पर 6 गेंदों पर गीत की तरह राग के साथ गेंदबाजी करनी होगी, क्योंकि 6 गेंदे, ये 6 गेंदे काफी महत्वपूर्ण सुपर ओवर का यह मैच, सुपर से ऊपर वाला यह मैच होगा। देखिए एमएस धोनी गंगावती कर्नाटक, हालांकि येलो टी शर्ट के अंदर मैदान के अंदर है, धोनी फैंस और बल्लेबाजी कर रही है, देख सकते हैं टीम, एक तरफ दिल्ली और एक तरफ कर्नाटका। चंदू सर मैच में काफी मजा आने वाला है। 12 गेंदे इतिहास बनाएगी 85 साल के इस टूर्नामेंट में। नक्कीच, कारण बेस्ट बॅटर मैदानात असतील, बेस्ट बॉलर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, कारण जे काही करायचंय या 6 चेंडूमध्ये करायचं नाही, एकंदरीत 12 चेंडूमध्ये करायचंय। सुपर ओव्हरला सुरुवात। पहली गेंद लेग स्टंप पर रखा था, वहां पर जगत सरकार थोड़ा सा मिस जरूर हुए, देख सकते हैं टाइम लगाई थी, इसको रोका जरूर, मगर लेग बाज के रूप में सिंगल आता हुआ पहली गेंद पर एक्स्ट्रा के साथ शुरुआत, 1 रन। प्रचंड वेगातील पहिला चेंडू इकडे पाहायला मिळाला आणि या वेगात अगदी एवढा वेग होता
बॅटरला तर बीट करून गेलाच आहे, परंतु पाठीमागे यष्टीरक्षकाने देखील प्रयत्न केला, बॉल नाही पकडू शकले आणि तर पाहिलं तर एक धाव तिकडे मिळणार आहे आणि हे 5 चेंडू येणारे मात्र खूप महत्वपूर्ण असतील. परंतु पहिल्या डावाचा हिरो बॅटिंग साठी आलेला आहे, नाव आसिफ शेख.